കർത്താവ് നമുക്ക് ഒരു അവസരം കൂടെ തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने हमको और एक अवसर दिया है संगति के लिए. ഇപ്പോൾ സൂചിപ്പിച്ചതുപോലെ നമ്മള് ദൈവവചനത്തിന് മുമ്പാകെ ആയിരിക്കുമ്പോൾ നമ്മൾ വലിയ ഭക്ഷണം കഴിക്കുക. जैसा पॉल ब्रदर ने अभी याद दिलाया हमको कि हम लोग प्रभु के वचन की उपस्थिति में बैठते समय में मानो ऐसा है कि एक बहुत बड़ा भोजन के सामने हम बैठे हैं. അത് സ്വർഗീയ മന്നയാണ്. क्योंकि और वो स्वर्गीय मन्ना है. പക്ഷേ ഇസ്രായേൽ മക്കൾ ആ മരുഭൂമിയിൽ മന്ന നിന്നപ്പോൾ എല്ലാവർക്കും അത്ര രുചിയായിട്ട് തോന്നിയില്ല. पर जब इजरायली लोग जब जंगल में मरुभूमि में जब वो लोग मन्ना खाते समय में उनको वो मन्ना स्वादिष्ट नहीं लगा. ചിലർക്ക് വളരെ രുചിയായിരുന്നു. कुछ लोगों के लिए बहुत अच्छा स्वाद था. നമ്മൾ സഭാ ജീവിതത്തിൽ അങ്ങനെ രുചി അനുഭവിച്ച് നമ്മൾ വളർന്നു വരികയാണ്. इसी रीति से कलीसिया के इस जीवन में, मंडली के इस जीवन में हम लोग प्रभु का वचन में बार बार वचन का अभ्यास करके वचन को पढ़कर उसका स्वाद और मिठास बढ़ाते रहते हैं. ആമേൻ. നമുക്ക് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 43 अध्याയം 10 വാക്യത്തിൽ നിന്ന് ഒരു വാക്യം വായിച്ച് ആരംഭിക്കാം. आज हम लोग मनन करेंगे यशायाह का पुस्तक उसका 43 का 10 से. यशायाह 43:10. यहोवा की वाणी है, तुम मेरे साक्षी हो और मेरे दास हो, जिन्हें मैंने इसलिए चुना है कि समझकर मेरी प्रतीति करो और यह जान लो कि मैं वही हूँ. मुझसे पहले कोई परमेश्वर न हुआ और न मेरे कोई बाद होगा. നമ്മൾ ഈ വാക്യം വായിച്ചപ്പോൾ നമ്മുടെ ഈ ക്രിസ്തീയ ജീവിതത്തിന്റെ വലിയൊരു ഉദ്ദേശത്തെ കുറിച്ച് നമ്മൾ സ്വർഗത്തിൽ പോവുക എന്നുള്ളതിനേക്കാൾ ഉപരിയായി ദൈവത്തിന് ചില പദ്ധതികൾ നമ്മുടെ ജീവിതത്തിലൂടെ ഉണ്ട്. ദൈവത്തെ പ്രതിബിംബിച്ച് ദൈവത്തിന്റെ സാക്ഷികളാകുക എന്ന ഒരു പരമ ഉദ്ദേശം ദൈവത്തിനുള്ളത് നമ്മൾ ഗ്രഹിച്ച് അറിയണം എന്ന് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് ഇവിടെ വചനത്തിലൂടെ നമ്മൾ ഓർമ്മിപ്പിക്കുക. तो ये वचन के द्वारा प्रभु का आत्मा हमको एक बहुत बड़ा बात, एक सत्य जो परमेश्वर का हृदय का आग्रह है, जो परमेश्वर का दिल की बात है, वो बात हमको बताना चाहता है. और वो इस बात पर सीमित ही नहीं है कि हम लोग सब लोग स्वर्ग में जाएंगे, उस बात पर ही नहीं, लेकिन उससे भी बड़ी बात, उससे भी बड़ा ज्यादा मूल्यवान बात यह है कि प्रभु ने हम सबको इसलिए चुना ताकि हम सब लोग उसका गवाह हो सके, उसके विषय के लिए हम लोग साक्षी बनकर जी सके. അത് എത്ര വലിയ ഭാഗ്യമാണല്ലേ. और वो कितना बड़ा भाग्य की बात है. ഏക സത്യ ദൈവത്തെ ഈ ഭൂമിയിൽ പ്രതിനിധീകരിക്കുക എന്ന് പറയുന്നത് നമ്മുടെ ജീവിതത്തിലെ ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമായ ഒരു കാര്യമാണ്. एकमात्र सच्चा परमेश्वर को प्रतिबिंबित करके उनके बारे में कहे, उनके बारे में गवाही दे, साक्षी दे बोलना, वो कितना बड़ा श्रेष्ठ बात है उस व्यक्ति के लिए जो उसने उस उद्देश्य के लिए खड़ा होकर प्रभु के लिए खड़ा है. കർത്താവ് പറയും ഞാനല്ലാതെ വേറെ ദൈവമില്ല. प्रभु या परमेश्वर यहाँ पर क्या कहता है वचन में कि मेरे अलावा और कोई परमेश्वर नहीं है. ഞാൻ ആരാകുന്നു എന്ന് അറിയാൻ ഞാൻ തെരഞ്ഞെടുത്ത ജനമാണ് നിങ്ങൾ. और मैं कौन हूँ करके ये बात जान सके, ये बात पहचान सके, ऐसे चुने हुए लोग हो तुम. मैंने चुना इसलिए तुम लोग समझा. ദൈവം നമ്മൾ തെരഞ്ഞെടുത്തതല്ല, हमने परमेश्वर को नहीं चुना, അവൻ നമ്മളെ തെരഞ്ഞെടുത്തു. उन्होंने हमें चुना. എന്തിനാണ് തെരഞ്ഞെടുത്തത്? क्यों उन्होंने हमें चुना? അവനെ പ്രതിനിധീകരിക്കുവാൻ. ताकि हम उनका प्रतिनिधि करें या उनका गवाही दे सके. അവൻ എന്തായിരിക്കുന്നു അത് ലോക മനുഷ്യർ കാണേണ്ടതിന്. मतलब वो कौन है, परमेश्वर कौन है, परमेश्वर क्या है, ये बात जगत के लोग और बाकी लोग जान सके, इसीलिए हमें प्रतिनिधि बनाया है. നമ്മളെ കർത്താവിലേക്ക് വരുന്നതിന് മുൻപേ നമുക്കൊരു ഉദ്ദേശം ഉണ്ടായിരുന്നു. हम लोग प्रभु में आने से पहले हमारा स्वयं का कुछ उद्देश्य और मतलब का जीवन था. നമ്മൾ ആരാണെന്ന് ലോകം അറിയണം. वो क्या था कि मैं कुछ हूँ, मैं कुछ बड़ा हो करके सारा संसार का लोग जानना चाहिए, मतलब मेरा गवाही लोग जानना चाहिए. അതൊരു രാഷ്ട്രീയ ലക്ഷ്യമാണ്. तो वो एक राष्ट्रीय का लक्ष्य है, ഒരു മതപരമായ ലക്ഷ്യമാണ്. वो एक धर्म का लक्ष्य है, അത് സാത്താന്റെ ലക്ഷ്യമാണ്. वो एक शैतान का लक्ष्य है. എന്നാൽ ദൈവം നമ്മളെ തെരഞ്ഞെടുത്തപ്പോൾ परंतु जब परमेश्वर ने जब हमें चुना, നമ്മുടെ ലക്ഷ്യം മാറി. हमारा लक्ष्य बदल गया. ഇനി നമ്മളില്ല, अभी हम नहीं है, ഞാനല്ല, मैं नहीं, ക്രിസ്തു അത്രേ. बल्कि मसीह है. അപ്പോൾ നമ്മള് കർത്താവ് നമ്മള് സക്കായിയെ കുറിച്ച് നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग जक्काई के बारे में हम पढ़ते हैं. സക്കായി ഒരു കാര്യം യേശു എങ്ങനെയുള്ളവനെന്ന് അറിയണമെന്ന് ആഗ്രഹിച്ചു. जक्काई का आग्रह क्या था कि यीशु कैसा दिखता है, यीशु कौन है, कैसा दिखता है करके एक बहुत बड़ा चाहत और इच्छा उसके अंदर उमड़ कर आया. ഏതായാലും യേശു എന്നെ പോലെയല്ല. वो यीशु तो मेरा जैसा नहीं है, ഞാൻ വളർച്ചയിൽ കുറഞ്ഞവനാണ്. क्योंकि मैं बहुत बटला हूँ, ഞാനൊരു ചുങ്കക്കാരനാണ്. मैं चुंगी लेने वाला व्यक्ति हूँ, ഞാനൊരു പാപിയാണ്. मैं एक पापी हूँ. പക്ഷെ യേശു ഒരിക്കലും എന്നെ പോലല്ല. परंतु यीशु मेरे समान नहीं है. അപ്പൊ യേശു എങ്ങനെയുള്ളവനെന്ന് അറിയുക എന്നുള്ളതാണ് ദൈവം നമ്മളെ കുറിച്ച് എല്ലാം ആഗ്രഹിക്കുന്നത്, ആ സാക്ഷ്യം. तो यीशु किस प्रकार का है, यीशु कौन है, कैसा है करके ये बात का गवाही, ये बात का जानकारी हम जाने, ये परमेश्वर का इच्छा है.
അപ്പോൾ ഒരു വെള്ള പേപ്പറിൽ അക്ഷരം പ്രിന്റ് ചെയ്യുന്നത് പോലെ യേശുവിന്റെ സാക്ഷ്യം നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ അങ്ങ് പതിക്കുകയാണ്. मैं तो जैसा एक सफेद कागज में काला अक्षर उसमें छाप लग जाता है, उसमें लग जाता है, चिपक जाता है, उसी रीति से प्रभु कौन है करके उसका गवाही हमारे हृदय में छाप ले लेता है, हमारे हृदय में चिपक जाता है. കൊരിന്ത്യരെ കുറിച്ച് പൗലോസ് എന്ന് പറയുന്നത് कुरिन्थियों मंडली के विषय में पौलुस कहता है, നിങ്ങൾ ക്രിസ്തുവിന്റെ പത്രങ്ങളാകുന്നു. लोग कौन है? വായിക്കുന്നത് എവിടെയാണ്? मसीह के तुम लोग पत्र हो, क्योंकि उसके विषय में तुम्हारे हृदय के पट्टी में लिखा हुआ है. വചനത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. वचन में तो हम पढ़ ही रहे हैं. ആ വചനം എവിടെ വന്നു? वो वचन कहाँ पर है? നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ. हमारे हृदय के पट्टी में आया है. ഇപ്പോൾ നമ്മൾ ആരാണ്? अभी हम लोग कौन है? ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷികളാണ്. मसीह के हम गवाह है. അല്ലെങ്കിൽ ക്രിസ്തുവിനെ മറ്റുള്ളവർ വായിക്കുന്നത് നമ്മുടെ ജീവിതത്തിന്റെ ബിഹേവിയറിലൂടെയാണ്, സ്വഭാവത്തിലൂടെയാണ്. यानी कि क्या कि मसीह कौन है ये बात दूसरे लोग पहचान सके, वो हमारा जीवन को देखकर, हमारा स्वभाव को देखकर, हमें पढ़कर लोग समझते हैं कि मसीह कौन है, कैसा है. അപ്പൊ നമുക്ക് ആ സാക്ഷ്യത്തെ കുറിച്ചുള്ള പുതിയ നിയമ വിവരണം നമുക്ക് കുറച്ചും കൂടെ വ്യക്തമായിട്ട് ദൈവാത്മാവ് രേഖപ്പെടുത്തുകയാണ്. तो इस विषय में हम लोग एक गवाह है करके नए नियम में इस विषय में थोड़ा और स्पष्ट से बताया है. നമ്മൾ ആരാണ്? हम लोग कौन है? യഹോവയുടെ സാക്ഷികൾ, यहोवा के गवाह है, അല്ലെങ്കിൽ കർത്താവിന്റെ സാക്ഷികൾ. यानी कि प्रभु के गवाह है. അതിനായി നമ്മളെ തെരഞ്ഞെടുത്തു. उसी के लिए प्रभु ने हमको चुना. അപ്പൊ നമ്മള് യോഹന്നാന്റെ ലേഖനം 1 യോഹന്നാൻ 5:9 നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ पहला यूहन्ना 5:9 में हम पढ़ते हैं, നമ്മളൊക്കെ ഈ മനുഷ്യരുടെ സാക്ഷ്യങ്ങൾ റിസീവ് ഹൃദയത്തിലേക്ക് സ്വീകരിച്ചവരാണ് എന്നാണ് വായിക്കുന്നത്. वहाँ पढ़ना. मनुष्यों की गवाही मान लेते हैं. देखो मतलब ये मनुष्य स्वभाव है हमारा. स्वाभाविक रीति से हमारा स्वभाव क्या है कि हम लोग मनुष्य का गवाह को, मनुष्य का साक्ष्य को हम लोग हमेशा स्वीकारते हैं. उसका आदत है हमारा. നമ്മുടെ ഹൃദയങ്ങളിൽ ചിലരുടെയൊക്കെയും ജീവിതം ഇങ്ങനെ പതിഞ്ഞു കിടക്കുകയായിരുന്നു. हमारे जीवन में पहला किसी और का जीवन, किसी और का स्वभाव, उसका बातें हमारे हृदय में चिपका हुआ था. ചിലപ്പോൾ രാഷ്ട്രീയ നേതാവായിരിക്കാം, शायद कोई राष्ट्रीय नेता हो सकता है, അല്ലെങ്കിൽ മത നേതാവായിരിക്കാം, कोई धर्म का नेता हो सकता है, അല്ലെങ്കിൽ ചരിത്ര രേഖയിലെ ചില പ്രധാനപ്പെട്ട ആൾക്കാരായിരിക്കാം, या कोई इतिहास का कोई बड़ा आदमी, कोई वीर है, उसका कोई कहानी के विषय में वो व्यक्ति का स्वभाव हमारे हृदय में लगा होगा. എങ്ങനെയൊക്കെയോ ഒരു ഹീറോ ടൈപ്പ് നമ്മൾ മറ്റുള്ളവരെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ പതിപ്പിച്ച് ജീവിച്ചവരാണ്. इस मतलब क्या है, हमारे जीवन में ऐसा कोई भी व्यक्ति को ये मेरा हीरो है, ये मेरा मूर्ति है बोलकर उसको हम लोग आदर और इज्जत देकर, उसका बातों को, उसको स्वभाव को, वो व्यक्ति को हमारे हृदय में चिपकाकर, उसको मूल्य समझकर, उसका गवाह बनकर हम लोग जीते थे. അപ്പൊ കർത്താവ് ചോദിക്കുകയാണ്, तब प्रभु कहता है, നിങ്ങൾക്ക് മനുഷ്യരുടെ സാക്ഷ്യം കൈക്കൊള്ളാൻ കഴിയുമെങ്കിൽ, यदि अगर तुम लोगों को अगर मनुष्य का गवाह को स्वीकारना होता है तो परमेश्वर की गवाह उससे बढ़कर है. അപ്പൊ ഇതിലെല്ലാം തികവുള്ളത്, मतलब ये सब बातों में पूर्ण, നശിച്ചു പോകാത്തത്, जो नाश नहीं हो सकता, നിത്യമായത്, जो सनातन का है, अनंत काल का है, സമാധാനം തരുന്നത്, शांति देने वाला, നമ്മളെ ആ രൂപത്തോട് അനുരൂപരാക്കാൻ ദൈവം ആഗ്രഹിക്കുകയാണ്. और उनके रूप में हम लोग अनुरूप हो जाए, ऐसा परमेश्वर का चाहत है. അപ്പം എന്താണ് ദൈവത്തിന്റെ സാക്ഷ്യം? तो परमेश्वर का गवाह क्या है? തന്റെ പുത്രനെ കുറിച്ചാണ്. वो अपना पुत्र के बारे में है. അല്ലേ? കാരണം പുത്രന് പറയാനുള്ളത് എന്താണ്? പിതാവിന്റെ സാക്ഷ്യം തന്നെയാണ്. और पुत्र क्या कहेगा कि पिता क्या है, वो बात गवाही पुत्र देता है. അപ്പൊ നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 1-ാം വാക്യത്തിൽ നമ്മള് പൗലോസ് പറയാൻ ദൈവത്തിന്റെ സാക്ഷ്യം പറവാൻ നിങ്ങളുടെ അടുക്കൽ വന്നപ്പോൾ, അവിടെ ദൈവത്തിന്റെ സാക്ഷ്യം എന്ന് പറയുമ്പോൾ ചില ട്രാൻസ്ലേഷനിൽ ദൈവത്തിന്റെ മർമ്മം എന്നാണ്. पहला कोरिन्थी 2:1 हम पढ़ेंगे. वहाँ पर पौलुस कोरिन्थ मंडली को एक बात कहता है, पढ़ना. हे भाइयों, हाँ. जब मैं परमेश्वर का भेद सुनाता हूँ हाँ. हुआ तुम्हारे पास आया, हाँ. तो शब्दों या ज्ञान की बस उत्पत्ति- वहाँ पर देखो, मैं वहाँ पर तुम्हारे बीच में आया तो परमेश्वर का भेद सुनाने के लिए आया करके. ഞാൻ എന്തിനാണ് നിങ്ങളുടെ അടുക്കൽ ഇരുന്നത്? मैं क्यों आया? എന്റെ സാക്ഷ്യം പറയാനല്ല. मतलब कुछ परिभाषा में परमेश्वर का भेद यानी परमेश्वर का गवाह ऐसा भी आया है. तो वहाँ पर पौलुस जब कोरिन्थ मंडली में आया तो मैं मेरा गवाह देने या मेरे भेद के बारे में बताने आया, ऐसा पौलुस नहीं कहता. മറാഠിയിൽ മർമ്മം എന്നാണ്. हिंदी भेद മർമ്മം എന്നാണ്. ചില ട്രാൻസ്ലേഷനിൽ അത് സാക്ഷി ടെസ്റ്റ്മണി എന്നാണ്. कुछ परिभाषा में गवाह करके मैं परमेश्वर का गवाह देने आया ऐसा लिखा है. അപ്പോൾ എന്താണ് പൗലോസിനെ ദൈവത്തെ കുറിച്ചുള്ള അല്ലെങ്കിൽ ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള സാക്ഷ്യം എന്താണ്? അത് ക്രൂശിക്കപ്പെട്ടവനായ ക്രിസ്തുവിനെ പ്രസംഗിക്കുക എന്നുള്ളതാണ് സാക്ഷ്യം. तो मतलब पौलुस वहां पर आया, जिधर भी जाता था वो सिर्फ एक ही भेद बताना चाहता था, एक ही बात का गवाही देना चाहता था कि क्रूस पे चढ़ाया हुआ मसीह के अलावा मैं और कुछ नहीं कहना चाहता. അപ്പോൾ ഈ സാക്ഷ്യം എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരു മർമ്മമാണ്. तो ये गवाही का खासियत क्या है? ये एक भेद है.
അത് ദൈവം വെളിപ്പെടുത്തിയെങ്കിൽ മാത്രമേ നമുക്ക് ആ സാക്ഷ്യം വഹിക്കാൻ കഴിയൂ. मतलब क्या, जब तक परमेश्वर प्रकट करके देगा नहीं तब तक हमें ये बात समझ में नहीं आएगा. അപ്പോൾ അതേ ലേഖനത്തിൽ ഇനി ആ സാക്ഷ്യത്തിന്റെ മർമ്മത്തെ കുറിച്ച് പറയാൻ പോവുകയാണ്. अभी उसी पत्र में नीचे पढ़ते समय में वो गवाह का भेद क्या क्या है करके हम नीचे पढ़ते हैं. അത് ഒരുപക്ഷെ മലയാളം ട്രാൻസ്ലേഷൻ ഇല്ല. 1 യോഹന്നാൻ 5:7 വാക്യത്തിൽ പറയുന്നത് മലയാളം ട്രാൻസ്ലേഷൻ ഇല്ല. അത് നിങ്ങളുടെ മലയാളത്തിൽ ഉണ്ടോ നോക്കുക. मलयालम परिभाषा में वो वाक्य आया नहीं. पहला यूहन्ना 5:7 में സ്വർഗത്തിൽ സാക്ഷി പറയുന്നവർ മൂവരുണ്ട്. पढ़ना मेरे ख्याल से हिंदी में भी नहीं रहेगा वहां पर इस रीति से. हाँ कहाँ पर सिर्फ उतना ही लिखा है ना. करेक्ट परिभाषा ऐसा है, स्वर्ग में गवाही देने का. 1 John 5:7. उन्होंने अब इंग्लिश में ये पढ़ा कि स्वर्ग में गवाही देने के लिए 3 जन है. സ്വർഗത്തിൽ സാക്ഷ്യം വഹിക്കുന്നവർ 3 പേരുണ്ട്. स्वर्ग में गवाही देने के लिए 3 लोग हैं. വ്യക്തമായിട്ട് പറയുകയാണ്. और वो स्पष्ट रीति से कहता है പിതാവ്, पिता, വചനം, वचन ഹോളി സ്പിരിറ്റ്. और पवित्र आत्मा. 3 പേരുടെയും സാക്ഷ്യം ഒന്ന് തന്നെ. और ये तीनों का गवाह एक ही है. 3 സാക്ഷ്യമല്ല, 3 गवाही अलग अलग दे रहे हैं ऐसा नहीं है. 3 വ്യക്തികളാണ്, 3 व्यक्तियां हैं, ഒരേ സാക്ഷ്യം. उनका एक ही गवाह है. അപ്പോൾ അതൊരു മർമ്മമാണ്. तो ये एक भेद है. ഇനി എന്താണ് ആ മർമ്മം? और वो भेद क्या है അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് वहां पर हम इस रीति से पढ़ते हैं. ഒരു മർമ്മത്തെ കുറിച്ച് പറയാൻ വേണ്ടിയാണ്. मतलब एक भेद के बारे में बताने के लिए उधर ऊपर का नींव बातों को नींव पे डाला है. അപ്പൊ ദൈവം തന്റെ പുത്രനെ കുറിച്ച് പറയുന്ന സാക്ഷ്യം യേശു ക്രിസ്തു ദൈവപുത്രനാണെന്നുള്ള സാക്ഷ്യം പറയുകയാണ്. ജലത്താലും രക്തത്താലും വന്നവൻ, ജലത്താൽ മാത്രമല്ല രക്തത്താലും വന്നവൻ. तो वहां पर परमेश्वर का पुत्र के बारे में गवाही देने का विषय को संबोधन करके बताया गया है. जब पिता परमेश्वर अपना पुत्र के बारे में गवाही देते समय में वो सिर्फ लहू से आया है उतना ही नहीं, लेकिन वो जल से भी आया है करके कहता है. അത് 1 യോഹന്നാൻ 5:6 വാക്യം. इसका 6 पढ़ना. पहला यूहन्ना 5:6. यही है वह जो पानी और लहू के द्वारा आया था, हाँ। अर्थात यीशु मसीह. അപ്പൊ നമ്മൾ എന്താണ് സാക്ഷ്യം? तो गवाही क्या है? ജലത്താലും वो सिर्फ वो जल के साथ, पानी के साथ പിന്നെന്താണ്? और लहू के साथ. ഇതെന്താണ് നമ്മൾ മനസ്സിലാക്കുന്നത്? इससे हम क्या समझते हैं? നമ്മളെ സാധാരണ രീതിയിൽ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു കാൽവരി കിടന്നപ്പോൾ हम लोग स्वाभाविक रीति से हम लोग क्या बोलते हैं, समझते हैं कि यीशु मसीह जब कलवरी क्रूस में था, അവൻ മരിച്ച അനന്തരം ഒരു പടയാളി കുന്തം കൊണ്ട് കുത്തി. हम लोग जानते हैं कि वो क्रूस में रहते समय मरने के बाद एक फौजी ने आकर उन्होंने बाला लेकर यीशु का सीने पर बाला को बोआ. അപ്പോൾ രക്തവും വെള്ളവും വന്നു. तब छेदने के बाद पहला लहू आया, फिर पानी आया. അപ്പോൾ അത് നമ്മൾ സാധാരണ രീതിയിൽ മനസ്സിലാക്കുന്നത് രക്തം നമ്മുടെ വീണ്ടെടുപ്പിനെയും तो स्वाभाविक रीति से हम लोग हमेशा यही अर्थ हम लोग बताते हैं, लहू जो है हमारे छुटकारे के लिए, हमारा मुक्ति का दाम जो यीशु ने दिया. നമ്മുടെ വീണ്ടെടുപ്പാകുന്ന അല്ലെങ്കിൽ നിത്യജീവനാകുന്ന വെള്ളം അല്ലെങ്കിൽ ജലം അല്ലെങ്കിൽ വചനമാകുന്നു അല്ലെങ്കിൽ ജീവനാകുന്നു, ആത്മാവാകുന്നു, എന്ത് വേണമെങ്കിലും പറയാം. और फिर जो जीवन जो पानी जो आया है वो हमारे जीवन के लिए, वो मतलब वो और हमारा अनंत काल का जीवन का कारण बन जाने के लिए, और वो ही हमारा वचन बन गया और उसी के द्वारा हमें आत्मा का कार्य हुआ. ऐसा हम लोग बोलते हैं. ഇത് കണ്ടിട്ട് ന്യായശാസ്ത്രി അവിടുത്തെ ആ സെഞ്ചൂറിയൻ പറയുകയാണ്, ഇവൻ സാക്ഷാൽ ദൈവപുത്രനാകും. ये बात को देखकर और उधर का हालातों का अवस्था को देखकर उधर का वो फौजी का अधिकारी ने, सेनापति ने क्या गवाही दिया? ये सचमुच परमेश्वर का पुत्र है. അപ്പോൾ എന്താണ് സാക്ഷ്യം? तो गवाह क्या था? സ്വർഗത്തിൽ പറയുന്ന സാക്ഷ്യം जो स्वर्ग में कह रहा है जो गवाह, വചനമായിരിക്കുന്നവൻ और जो वचन है, ശരീരം ധരിച്ച് उन्होंने शरीर लेकर देहधारी होकर വന്നപ്പോൾ जब आया, അവൻ ജലത്താൽ വന്നു, വചനത്താൽ വന്നു. वो पानी से आया, मतलब वचन के साथ आया, जीवन से आया. ആ ശരീരത്തിൽ उसी देह में രക്തത്താൽ വന്നു. लहू के साथ आया. ഇത് രണ്ടും സാക്ഷ്യം പറയുന്നത് ये दोनों बात का गवाही പരിശുദ്ധാത്മാവ് പറയുന്നു എന്നാണ് അവിടെ पवित्र വായിക്കുന്നത്. आत्मा गवाही देता है. അവിടെ അതിന്റെ 5:6 വാക്യം, 1 യോഹന്നാൻ 5:6. उसका 6 पढ़ना. यही है वह जो पानी और लहू के द्वारा आया था, अर्थात यीशु मसीह. वह न केवल पानी के द्वारा वरन पानी और लहू दोनों के द्वारा आया था. आगे और जो गवाही देता है वह आत्मा है. नहीं हाँ ठीक है. ओके हाँ. ഈ സാക്ഷി ആര് പറയുന്നു? मतलब ये कि यीशु मसीह पानी और लहू से आया करके ये गवाही कौन देता है? आत्मा देता है. അവിടെയാണ് നമ്മൾ ഇനിയും ഈ ആത്മാവിന് സാക്ഷ്യം. मतलब यहाँ पर है अभी हम लोग आत्मा का इस गवाह को. എന്നിട്ട് ഈ ഭൂമിയിൽ സാക്ഷി പറയുകയാണ്. तो अभी इसके विषय में भूमि में 3 बातें हैं जो गवाही देता है. 5:8 വാക്യം. उसका 8वां वाक्य शायद हिंदी में 7 रहेगा. हाँ. और गवाही देने वाले 3 हैं. गवाही देने वाले 3 हैं, हाँ. आत्मा और पानी और लहू.
हाँ, Okay. इस वचन के ऊपर ऐसा लिख देना, हाँ। पृथ्वी पर गवाही देने वाले तीन है, हाँ। आत्मा, वचन और लहू। आत्मा, पानी और लहू, सॉरी, ആത്മാവ്, आत्मा, ജലം, जल രക്തം. और लहू। അപ്പോൾ എന്താണ് ഇതിന്റെ അർത്ഥം? तो इसका मतलब क्या है? അപ്പോൾ പരിശുദ്ധാത്മാവാണ് ഈ സാക്ഷ്യം കൊടുക്കുന്നത്. तो पवित्र आत्मा है जो ये गवाही दिया। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് तो परमेश्वर का आत्मा ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള സാക്ഷ്യം मसीह के बारे में ये गवाही നമ്മുടെ ആത്മാവിൽ തരുമ്പോൾ हमारे आत्मा में जब देता है, അവൻ ജലത്താലും वो जल के साथ അവൻ രക്തത്താലും വന്നവനാണ്. और वो लहू के साथ आया है। എന്തിനാണ് അവൻ വന്നത്? क्यों आया? അതാണ് നമ്മളെ ജഡത്താൽ ജനിച്ച ജഡം, जो शरीर से जन्मा है वो तो शरीर है, ആത്മാവിൽ ജനിച്ചത് ആത്മാവ്. और जो आत्मा से जन्मा है वो आत्मा है। അവിടെ കർത്താവ് പറയുകയാണ്, प्रभु कहता है, വെള്ളത്താലും ആത്മാവിനാലും ജനിച്ചില്ല എങ്കിൽ. प्रभु ने निकोदिमुस को क्या कहा? जो पानी से और आत्मा से जन्म नहीं लेता। അവിടെ വെള്ളം എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് എന്താണ്? उधर पानी का मतलब क्या है? ജലസ്നാനമല്ല, मतलब पानी का बपतिस्मा लेगा तो नया जन्म होगा, ऐसा नहीं है। വചനത്താ. मतलब वो पानी वहां पर वचन को दर्शाता है। मतलब तुमको नया जन्म होना है तो वचन के द्वारा नया जन्म होगा। അപ്പം കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു इसलिए प्रभु यीशु मसीह ജലത്താൽ വന്നവൻ എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? पानी से आया करके मतलब क्या? വചനം ജഡമെടുത്തു വന്നു. वचन क्या हुआ? देहधारी हुआ। ആ വചനം തന്നെയാണ് वही वचन है നമ്മുടെ രക്ഷയ്ക്ക് വേണ്ടി ചൊരിഞ്ഞ രക്തവും, അല്ലെങ്കിൽ ആ വചനം ജഡമായി തീർന്നപ്പോൾ മാംസവും രക്തവുമായി. तो वही वचन जब इस दुनिया में हुआ, देहधारी हुआ, तो उसमें मांस और लहू था, और वो लहू जब बहाया गया तो हमारे छुटकारे का दाम उसी लहू के द्वारा हमको मिला। ഇതാണ് നമ്മുടെ ആരാധനയുടെ അടിസ്ഥാനം. यही तो हमारा आराधना का नींव बात है। കർത്താവ് നമുക്ക് ഉടമ്പടി ചെയ്ത് സ്വർഗവുമായി നമ്മളെ ഘടിപ്പിക്കുമ്പോൾ प्रभु ने जब हमसे वाचा बांधकर स्वर्ग के साथ जब हमें जोड़ा, നമുക്ക് ഈ സാക്ഷ്യം നമ്മുടെ ഉള്ളിൽ കിട്ടുകയാണ്. तब ये गवाह हमारे अंदर हमको मिल रहा है। അവിടെ നമുക്ക് അവിടെ ഒന്ന് യോഹന്നാൻ 5:10 വായിക്കുമ്പോൾ 5:10 पढ़ना, पहला यूहन्ना। जो परमेश्वर के पुत्र पर विश्वास करता है हाँ। वह अपने ही में गवाही रखता है। हाँ। जिसने परमेश्वर पर विश्वास नहीं किया हाँ। उसने उसे झूठा ठहराया, അടുത്ത വാക്യം. आगे। क्योंकि उसने उस गवाही पर विश्वास नहीं किया जो परमेश्वर ने अपने पुत्र के विषय में दी है। आगे हाँ। 11। वह गवाही यह है कि परमेश्वर ने हमें अनंत जीवन दिया है हाँ। और यह जीवन उसके पुत्र में है। അപ്പോൾ ക്രിസ്തുവിൽ നമ്മൾ ഈ വചനം വിശ്വസിക്കുമ്പോൾ तो ये मसीह में जब ये वचन को जब हम मानते हैं, स्वीकारते हैं, अपनाते हैं, ഈ ഭൂമിയിൽ സാക്ഷ്യം പറയുന്ന ആത്മാവ് എവിടെ വരികയാണ്? तो भूमि में जो गवाही दे रहे हैं, वो गवाही देने वाला आत्मा कहाँ पर आ गया? നമ്മുടെ ഉള്ളിൽ വരികയാണ്. हमारे अंदर आ गया। അതാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. वो इसीलिए हम पढ़ते हैं। നമ്മള് റോമലേഖനം 8:16 വായിക്കുന്നത് എന്താണ്? रोमियो 8:16 में हम क्या पढ़ते हैं? आत्मा आप ही हमारे आत्मा के साथ गवाही गवाही देता देता നമ്മുടെ है। മരിച്ചു കിടന്ന നമ്മുടെ ആത്മാവ് हमारा जो आत्मा जो एक समय में मरा हुआ था, പുനരുദ്ധാനം പ്രാപിച്ച് पुनरुत्थान के जीवन की वजह से, യേശു ജഡത്താലും രക്തത്താലും വന്നവനാണ് എന്ന് വചനത്താലും രക്തത്താലും വന്നവനാണെന്ന് പറയുമ്പോൾ बोले यीशु जो 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 वचन के साथ, मतलब जो पानी के साथ और लहू के साथ वो छुटकारा का जीवन देकर आया करके, ये बात पानी और लहू से आया करके, ये सत्य को, ഇത് പിതാവിന്റെ സാക്ഷ്യം, ये पिता का गवाह है, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് परमेश्वर का आत्मा നമ്മുടെ ഉള്ളിൽ സാക്ഷിക്കുമ്പോൾ हमारे हृदय में, हमारे अंदर, हमारे आत्मा में जब ये गवाही देता है, നമ്മൾ ആരാണ്? तब हम क्या है कि हम ആ, संतान है हम। praise the Lord. എത്ര വലിയ സാക്ഷ്യമാണ് അല്ലേ? कितना बड़ा गवाह है ये। ദൈവം പറയുകയാണ്, परमेश्वर कह रहे हैं ഞാൻ ദൈവത്തിന്റെ പൈതലാണ്. कि मैं परमेश्वर का संतान हूँ, बेटा हूँ। അങ്ങനെ നമ്മൾ എങ്ങനെയും കേട്ടിട്ടുണ്ടോ? ऐसा ये गवाह कभी भी हमारे जीवन में सुना है क्या? അങ്ങനെ അക്ഷരീയമായിട്ട് നമ്മുടെ ചെവിയിൽ പറയുന്നത് കേൾക്കണമെന്നല്ല അവിടെ വചനം नहीं, പറയുന്നത്. मतलब वो यहाँ पर ऐसा लिखा है, आत्मा तुमको गवाही देगा, मतलब हम लोग सचमुच हमारे कानों से सुनेंगे, वो अर्थ में नहीं कहा है वहाँ पर। ദൈവം എന്ത് സാക്ഷ്യം പറയുന്നു परमेश्वर जो गवाही देता है അതാണ് വചനം. वो है वचन। ആ വചനം ഞാൻ വിശ്വസിക്കുമ്പോൾ वो वचन को जब मैं विश्वास करूंगा, അതാണ് നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മുടെ ആത്മാവോട് സാക്ഷ്യം പറയുന്നത്. तो वो विश्वास की बातें हैं। परमेश्वर का आत्मा हमारे आत्मा में गवाही देता है। അപ്പൊ നമ്മള് അതുവരെയും നമ്മൾ എവിടെയായിരുന്നു? तब तक हम लोग कहाँ पर थे? നമ്മൾ ജഡത്തിലായിരുന്നു, ലോകത്തിലായിരുന്നു. हम लोग शारीरिक लोग थे, संसार की बातों पे आश्रय करके जीते थे। അപ്പോൾ കർത്താവിന്റെ സാക്ഷ്യം നമ്മൾ വിശ്വസിച്ചപ്പോൾ परंतु ये प्रभु का इस गवाह को जब हमने माना, നമ്മുടെ ഉള്ളിലേക്ക് हमारे अंदर ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് വരികയും परमेश्वर का आत्मा आया। അതാണ് നമ്മൾ റോമലേഖനം 8:9 വായിക്കുമ്പോൾ रोमियो 8:9 में हम पढ़ते हैं, परंतु जबकि परमेश्वर का आत्मा तुम में बसता है हाँ। तो तुम शारीरिक दशा में नहीं हाँ। परंतु आत्मिक दशा ഓക്കെ में ഓക്കെ നമ്മൾ ജഡത്തിലാണോ ആത്മാവിലാണോ എങ്ങനെ അറിയാം? हम लोग आत्मा में है या शारीरिक है करके कैसा हमको मालूम पड़ेगा?
നമ്മൾ ജഡത്തിലാണോ ആത്മാവിലാണോ എന്നെങ്ങനെ അറിയാം? हम लोग शरीर में है या आत्मा में है करके कैसा मालूम पड़ेगा? അപ്പൊ ഒരു മനുഷ്യൻ സാക്ഷി പറയുകയാണ്. एक व्यक्ति गवाही दे रहा है. എന്താ പറയുന്നത്? क्या गवाही दे रहा നിങ്ങൾ है? ആത്മാവിലാണെങ്കിൽ നിങ്ങൾക്കൊരു ശരീരം വിറയ്ക്കും. हाँ, एक व्यक्ति ने आकर गवाही दिया कि अगर तुम लोग आत्मा में आओगे ना तो तुरंत तुम्हारे शरीर कांपने लगेगा. നീ അന്യഭാഷ പറയും. तुम लोग तुरंत अन्य भाषा बोलने लगोगे. അങ്ങനെ വചനം പറയുന്നുണ്ടോ? ऐसा वचन कहता है क्या? ദൈവത്തിന്റെ സാക്ഷി എന്താണ്? तो इसलिए परमेश्वर का गवाही क्या है? അതാണ് നമ്മൾ വിശ്വസിക്കേണ്ടത്. वो है हमको मानना है. അപ്പോൾ നമ്മൾ യേശുവിനെ സ്വീകരിച്ചപ്പോൾ इसलिए जब हमने यीशु मसीह को स्वीकारा, പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ സാക്ഷ്യ നിമിത്തമാണ് സ്വീകരിച്ചത്. वो पवित्र आत्मा का गवाही के वजह से हमने वो बात को अपनाया था. അതുകൊണ്ട് ആദ്യം തന്നെ നമുക്ക് കിട്ടിയത് പരിശുദ്ധാത്മാവിനെയാണ്. इसलिए सबसे पहला हमको कौन मिला? पवित्र आत्मा मिला. ആത്മാവെന്ന് ആദിദാനം ലഭിച്ചവർ, जो आत्मा का जो पहला फल है जिनको मिला, ആ ആത്മാവാണ് ക്രിസ്തുവിനെ വെളിപ്പെടുത്തുന്നത്. और वो पवित्र आत्मा ही है. मसीह कौन है, मसीह क्या है, मसीह के बारे में बातों को हमको प्रकट करके देता है. ആത്മാവ് ഉള്ളിൽ വന്നിട്ട് आत्मा हमारे अंदर आकर ഈ ക്രിസ്തുവിനെ വിവരിച്ച് വിവരിച്ച് കാണിച്ചു തരികയാണ്. मसीह का वर्णन, मसीह ये है, मसीह ऐसे स्वभाव का Praise the Lord. है, ऐसे ऐसा गुणों का है करके हमको प्रकटीकरण, हमको बात का बोध ही करके एहसास कराते रहता है. അതാ കർത്താവ് പറഞ്ഞത്. इसलिए प्रभु ने कहा, സത്യത്തിന്റെ ആത്മാവ് വരുമ്പോൾ जब सत्य का आत्मा आएगा അവൻ അവനെ കുറിച്ചൊന്നും वो പറയത്തില്ല. अपने बारे में कुछ नहीं कहेगा, പിന്നെ ആരെ കുറിച്ച് പറയും? बल्कि किसके बारे में कहेगा? എന്നെ കുറിച്ച് मेरे विषय में, पवित्र यीशु मसीह के बारे में कहेगा, നമ്മളോട് പറയും. हमको कहेगा. പക്ഷെ നമ്മൾ തെറ്റിപ്പോകുന്നത് എന്തുകൊണ്ടാണ്? परंतु तो भी हम लोग भटक जाते हैं या गिर जाते हैं या गलत बातें सुनकर उसको मानते हैं. മനുഷ്യരുടെ സാക്ഷ്യം मनुष्य का गवाही को ദൈവത്തിന്റെ സാക്ഷ്യത്തെക്കാൾ परमेश्वर का गवाही से भी बड़ा मानकर, അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ തെറ്റിപ്പോകുന്നത്. जिसके वजह से हम लोग क्या हो गए? हम लोग भटक गए. അപ്പം ദൈവം ആരായി? तो परमेश्वर कौन हो गया फिर? കള്ളം പറയുന്നവനായി. परमेश्वर झूठा हो गया. ഈ മനുഷ്യൻ പറയുന്നത് ശരിയാ. और ये भाई, ये मंडली में इतना बड़ा कार्य किया, ये भाई बोल रहे ये सही है. ഈ സാക്ഷ്യം നമ്മൾ ശ്രദ്ധിച്ചില്ല എങ്കിൽ प्रियो, इसलिए वो सत्य गवाह, वो सच्चा गवाही क्या है उसको ध्यान से अगर हम नहीं सुने तो ഞാൻ എങ്ങനെയുള്ള അറിഞ്ഞ് നമ്മൾ അവിടെ വായിച്ചത് ഇങ്ങനെയാണ്, നമ്മൾ അറിഞ്ഞ് വിശ്വസിച്ച് എങ്ങനെയാന്ന് ഗ്രഹിക്കണം. 3 കാര്യം അവിടെ ഉണ്ട്. वहां पर तीनों बातें उस विषय में कि मैं कौन हूं, मैं कैसा हूं और मुझे ग्रहण करना. हाँ. पहला यूहन्ना 5 में नीचे पढ़ते समय में हम देखते हैं. അല്ല, നമ്മള് യശായാവിന്റെ പുസ്തകം അതിന്റെ 43-10 വായിച്ചത്. सॉरी, आइज़ाया का पुस्तक 43 का 10 में यहोवा परमेश्वर कौन है करके, मैं कौन हूं करके उस विषय में. അപ്പോൾ പരിശുദ്ധാത്മ ഇപ്പോൾ എവിടെയുണ്ട്? ഭൂമിയിൽ സാക്ഷി പറയുന്നത് എവിടെയെന്ന് പറഞ്ഞാൽ പരിശുദ്ധാത്മാവിന് വസിക്കാൻ ഒരു ഹൃദയം വേണ്ടേ? तो अभी भूमि में गवाही देने के लिए पवित्र आत्मा है जो भूमि में गवाही दे रहा है, पृथ्वी में गवाही दे रहा है, लेकिन कहां पर दे रहा है? पवित्र आत्मा को निवास करने के लिए जगह चाहिए. യേശുവിനെ രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ചവരിൽ जिन्होंने यीशु मसीह ही उद्धार करता है और वही प्रभु है करके स्वीकारा, അവരുടെ ഉള്ളിൽ उनके अंदर ഈ ക്രിസ്തുവിന്റെ സൗന്ദര്യം, ये मसीह का ये सुंदरता, അവന്റെ മഹത്വം, उनका महिमा, അവന്റെ ശ്രേഷ്ഠത, उनका श्रेष्ठता, അവന്റെ എന്തൊക്കെ അവന് പ്രാഗൽഭ്യമുണ്ട്. यीशु मसीह किन किन बातों में योग्य है और सामर्थ्य है, അവൻ ആരാണ്? वो कौन है, ഇതെല്ലാം ये सब बातें നമ്മൾ ഒരു ആയുസ് മുഴുവനും പറഞ്ഞു തരത്തക്ക രീതിയിൽ നമ്മളിൽ വന്നിരിക്കുക. हमें जिंदगी भर हमें ये सब बातों का भंडारता बताते रहने के लिए पवित्र आत्मा हमारे अंदर आकर निवास किया है. പക്ഷെ ആത്മാവ് ദുഃഖിക്കുന്നത് എന്തുകൊണ്ടാണ്? परंतु आत्मा क्यों दुखी होता है? നമ്മുടെ ഹൃദയം മനുഷ്യരുടെ സാക്ഷ്യം കേൾക്കാനായിട്ട് പോവാ. हमारा हृदय क्या करता है, हमारा मन क्या करता है? मनुष्य का गवाही को ज्यादा मूल्य देकर उसके बाद उनके बातों को सुनने के लिए जा रहे हैं. ആരെങ്കിലും ഒരാൾ സൗഖ്യം പ്രാപിച്ചാൽ कोई एक आदमी किधर तो चंगाई प्राप्त किया അങ്ങോട്ട് ഓടി, तो सब लोग क्या करेंगे? वो उधर जाके भागते हैं. പിന്നെ വേറെ ഇങ്ങോട്ട് ഓടി. कुछ लोग उधर भागा. ദൈവത്തിന്റെ സാക്ഷ്യം കേൾക്കാൻ लेकिन परमेश्वर का गवाही सुनने के लिए നമ്മൾ വാതിലടച്ച് हम इसके लिए क्या करना होगा? दरवाजा बंद करके നാം വചനം തുറന്ന് हम लोग वचन को खोलकर ആത്മാവിന്റെ സാക്ഷ്യം കേൾക്കുമ്പോൾ आत्मा का गवाही को जब सुनेंगे ദൈവം സത്യവാൻ എന്നതിനെ നമ്മൾ ഉറപ്പ് കൊടുക്കും. तब क्या? സാക്ഷ്യം പറയും. तब ये अगर आत्मा का उस गवाही को माना तो परमेश्वर सच्चा है करके हम मानेंगे, वो सत्य ठहराया जाएगा. കർത്താവ് എന്താ പറഞ്ഞത്? प्रभु ने क्या कहा? യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 3:31 വാക്യത്തിൽ പറയുകയാണ്, यूहन्ना 3:31 में प्रभु कहता है, ഞാൻ 31, പറയുന്ന സാക്ഷ്യം ഒരാൾ അംഗീകരിച്ചാൽ വിശ്വസിച്ചാൽ ദൈവം സത്യവാൻ എന്ന് അവൻ സാക്ഷ്യം പറയും. जो ऊपर से आता है वह सर्वोत्तम उसका है. 33 पढ़ना, सॉरी 33 पढ़ना. जिसने उसकी गवाही ग्रहण कर ली, हाँ. उसने इस बात पर छाप लगा दी हाँ. कि परमेश्वर सच्चा है. मतलब यीशु मसीह ने जो गवाही दिया वो बात का गवाही पवित्र आत्मा के द्वारा अगर हम लोग मानेंगे, उसको स्वीकारेंगे तो हम लोग क्या साबित कर रहे हैं? कि परमेश्वर सच्चा है. ആ
സ്വർഗത്തിൽ സാക്ഷി പറയുന്ന जो स्वर्ग से गवाही दिया है ആ പിതാവ് സത്യവാനാണ്, वो पिता सच्चा है, അവനിൽ ഫോഷ്കില്ല. उनमें झूठ नहीं है। അത് ആത്മാവ് നമ്മുടെ ഉള്ളിൽ പറയുകയാണ്. ऐसा पवित्र आत्मा आकर हमारे अंदर गवाही देता है। അപ്പൊ ദൈവം സത്യവാനെന്ന് നമുക്ക് വെളിപ്പെടുത്തണമെങ്കിൽ, तो സാക്ഷ്യം പറയണമെങ്കിൽ परमेश्वर सच्चा है करके ये बात का प्रकटीकरण मिलने के लिए, हमारे अंदर प्रकट हो जाने के लिए നമുക്ക് എന്ത് വേണം? हमको क्या चाहिए? യേശുവിന്റെ സാക്ഷ്യം यीशु मसीह का गवाही നമ്മുടെ ഉള്ളിൽ കൊണ്ടുവരുന്ന हमारे अंदर लेकर आने वाला ഹോളി സ്പിരിറ്റ് വേണം. पवित्र आत्मा चाहिए। അതാണ് നമ്മൾ റോമാലേഖനം 8-9 വാക്യത്തിൽ കർത്താവിന്റെ ആത്മാവില്ലാത്തവനുള്ളവനേ അല്ല. रोमियो 8:9 में हम इसलिए हम पढ़ते हैं, जिसके अंदर प्रभु का आत्मा नहीं, वो मसीह का ही जन नहीं। അപ്പോൾ നമ്മള് ഹോളി സ്പിരിറ്റ് നമ്മളിൽ ഉണ്ടെങ്കിൽ इसलिए पवित्र आत्मा अगर हमारे अंदर है तो നമ്മൾ എന്താണ്? हम लोग कौन है? നമ്മൾ എന്താണ്? हम लोग कौन है? मसीह के लोग हैं। നമ്മൾ ജഡത്തിലല്ല. तभी हम लोग शारीरिक नहीं, जो हमने रोमियो 8 में पढ़ा। ആ നമ്മള് ക്രിസ്തുവിന്റെ ആത്മാവ് ഒരുവിൽ ഉണ്ടെങ്കിൽ यदि मसीह का आत्मा तुम में है तो നമുക്ക് ആ വാക്യം ഒന്ന് വായിക്കാം. वो वाक्य पढ़ेंगे। എങ്ങനെയാണ് നമ്മൾ ജഡത്തിലാണോ ആത്മാവിലാണോ എന്ന് അറിയുന്നത്? हम लोग कैसे, हम लोग शारीरिक है या आत्मा में है क्या करके कैसे हमको पहचान पाएगा, समझ पाएंगे? വിശ്വാസത്താൽ. विश्वास के द्वारा। ക്രിസ്തു നമ്മളിൽ ഉണ്ടെങ്കിൽ मसीह अगर हमारे अंदर है तो 8:9 पढ़े। परंतु जबकि परमेश्वर का आत्मा तुम में बसता है, हाँ। तो तुम शारीरिक दशा में नहीं, അവിടെ ശാരീരിക ദശ എന്നല്ല, ജഡത്തിലല്ല എന്ന് തന്നെയാണ്. Not in the flesh. मतलब शारीरिक दशा वो अर्थ में नहीं, मतलब तुम लोग शरीर में ही नहीं हो, हाँ। मतलब एक दशा की बात नहीं है, वो एक अवस्था की बात है। वही अवस्था है क्या? मतलब ये मतलब शरीर में नहीं हो। നമ്മള് ക്രിസ്തുവിന്റെ ആത്മാവ് നിങ്ങളിൽ ഉണ്ടെങ്കിൽ, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നിങ്ങളിൽ ഉണ്ടെങ്കിൽ मसीह का आत्मा अगर हमारे अंदर है तो നിങ്ങൾ ജഡത്തിലേ അല്ല. मतलब हम लोग शरीर में ही नहीं है। അപ്പൊ എങ്ങനെയാണ് നമ്മൾ ജഡത്തിലാണോ ആത്മാവോ എന്ന് അറിയുന്നത്? तो हम लोग शरीर में है या आत्मा में है क्या करके कैसा मालूम पड़ेगा? മനുഷ്യരുടെ സാക്ഷ്യം കേൾക്കുമോ ദൈവത്തിന്റെ സാക്ഷ്യം കേൾക്കുമോ? मनुष्य का गवाही को सुनेंगे या प्रभु का गवाही को सुनेंगे? ആ അപ്പൊ നമുക്ക് ഉള്ളിൽ ഒരു പിക്ചർ ഉണ്ട്. ആത്മാവിലാകുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? ഇങ്ങനെയൊക്കെയുള്ള ചില കാര്യങ്ങളുണ്ട്. लेकिन हमारे अंदर पहले से ही एक ज्ञान, मतलब पहले से एक समझ, हम लोग पहले से समझ के रखे आत्मा जिसके अंदर है, मतलब क्या ऐसा ऐसा अनुभव होगा, ऐसा ऐसा फीलिंग आएगा, थोड़ा थोड़ा कांपेगा, ये सब ये हमारे अंदर पहले से ही हमने सोच के रखा है। അപ്പോൾ നമുക്ക് എങ്ങനെ അറിയാം നമ്മൾ ആത്മാവിലാണെന്ന്? इसके लिए हमको कैसा मालूम पड़ेगा हम लोग आत्मा में है? റോമാലേഖനം 8:3 വാക്യം വായിച്ചാൽ മതി. रोमियो 8:3 में हम पढ़ते हैं, यदि जो का व्यवस्था शरीर के अनुसार दुर्बल होकर कर न सकी, हाँ। उसको परमेश्वर ने किया, हाँ। अर्थात अपने ही पुत्र को पापमय शरीर की समानता में हाँ। और पाप बलि होने के लिए भेजकर हाँ। शरीर में पाप पर दंड की आज्ञा दी, ആ आगे അപ്പ- इसलिए कि व्यवस्था की विधि हमें हाँ। तो शरीर के अनुसार नहीं, हाँ। वरन आत्मा के अनुसार। Praise the Lord. Amen. അപ്പൊ ക്രൂശിൽ നടന്ന ന്യായവിധി तो क्रूस में हुआ जो परमेश्वर का न्याय, ദൈവം എന്നെ ശിക്ഷിച്ചു. उसमें क्या हुआ? परमेश्वर ने मुझे सजा दिया, ഞാൻ ക്രൂശിക്കപ്പെട്ടു. मैं क्रूस में मर गया, ഇനി ഞാനല്ല, अभी मैं नहीं जी रहा, ക്രിസ്തു അത്രേ. बल्कि मसीह जी रहा है। ഇത് വിശ്വസിക്കുമ്പോൾ ये जब हम विश्वास करते हैं, നമ്മൾ എവിടെയാണ്? हम कहाँ पर है? ആത്മാവിലാണ്. हम लोग आत्मा में है। ന്യായവിധി കഴിയാത്തവരിൽ ആത്മാവിന് പ്രവർത്തിക്കാൻ കഴിയില്ല. इसके अंदर न्याय नहीं होगा, उसके अंदर आत्मा कार्य करने नहीं हो पाएगा। നമുക്ക് ആത്മാവിൽ ജീവിക്കണമെങ്കിൽ हमें आत्मा में जीना है तो നമ്മുടെ പഴയ ജഡത്തെ, हमारा पुराना शारीरिक स्वभाव को या उसी शारीरिक व्यक्ति को, ആ ജഡത്തിന് കഴിയാഞ്ഞതിനെ സാധിപ്പാൻ जो हमारा शारीरिक स्वभाव जो बात कर नहीं सकता था व्यवस्था की मांग को, അവന്റെ ശരീരത്തിൽ वो यीशु मसीह ने अपना देह में किया। നമ്മുടെ പാപങ്ങളെയും ചുമന്നുകൊണ്ട് हमारा पापों को उन्होंने उठाकर लेकर गया। അവൻ മരിച്ചപ്പോൾ और जब वो मरे നാം ദൈവത്തിന്റെ നീതിയായി. तब हम परमेश्वर के धार्मिकता बन गए। അതാണ് നിങ്ങളുടെ ക്രിസ്തു നിങ്ങളിൽ ഉണ്ടെങ്കിലോ, इसलिए मसीह अगर तुम्हारे अंदर है तो ആത്മാവ് നിങ്ങൾക്ക് ജീവനാണ്, ശരീരം പാപസംബന്ധി മരിച്ചിരിക്കുന്നു. आत्मा तुम्हारे लिए जीवित है और ये शरीर पाप के विषय में मरा हुआ है। ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യം പരിശുദ്ധാത്മാവ് നമ്മളിലേക്ക് കൊണ്ടുവരിക. इसलिए प्रियो, मसीह का ये गवाही पवित्र आत्मा हमारे अंदर लेकर आकर हमें स्पष्ट कराता है। ഇനി ക്രിസ്തു നമുക്ക് സന്തോഷമായി തീരുകയാണ്. अभी मसीह जो है वो हमारे लिए आनंद बनते जा रहा है। ക്രിസ്തു എന്റെ നീതിയാണ്, मसीह हमारा धार्मिकता है, ക്രിസ്തു എന്റേതായ വിശുദ്ധിയാണ്, मसीह हमारा पवित्रता है, ക്രിസ്തു എന്റെ എല്ലാ അനുഗ്രഹവും, ക്രിസ്തു സ്വർഗത്തിലെ സകല ആത്മീയ അനുഗ്രഹങ്ങളും ക്രിസ്തുവിലാണെന്ന് ആത്മാവാണ് ഗ്രഹിപ്പിക്കുന്നത്. और स्वर्ग में सभी प्रकार का आत्मिक आशीष हमें मसीह में है करके ये बात का ठोस भरोसा पवित्र आत्मा के द्वारा हमको मिलता है। അങ്ങനെയുള്ള വ്യക്തി ऐसा व्यक्ति ഇനി സ്വന്തം ആ ജഡജീവനെ സ്നേഹിക്കാൻ പോകത്തില്ല. वो अपना शरीर से उत्पन्न होने वाला
स्वभाव को प्रेम करने नहीं जाएगा, കാരണം ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം क्योंकि परमेश्वर का प्रेम നമ്മുടെ ഹൃദയങ്ങളിലേക്ക് പകർന്നു. हमारे हृदय में उठेला गया है। ഇപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ആത്മ എവിടെയുണ്ട്? अभी प्रभु का आत्मा कहाँ पर है? നമ്മുടെ ഹൃദയത്തിലുണ്ട്. हमारे अंदर है। എന്തിന്? क्यों? നമ്മൾ ദൈവത്തെ അറിയുവാൻ, ताकि हम परमेश्वर को जान सके, ക്രിസ്തുവിനെ അറിയുവാൻ, मसीह को जान सके, നമുക്ക് സ്വർഗത്തിലുള്ള എല്ലാ അവകാശങ്ങളും അറിയുവാൻ. और स्वर्ग में जो भी मिराज रखा गया है, संभाला है, वो बात का पहचान हो सके। ഇത് മാത്രമല്ല, उतना ही नहीं, ഇനി ലോകത്തെ ജയിക്കാൻ, संसार को जीतने के लिए പിന്നെന്താണ്? और क्या है? സാത്താനെ ജയിക്കാൻ, शैतान पर विजय पाने के लिए, ജഡത്തെ ജയിക്കാൻ, शरीर से विजय पाने के लिए, എന്തെല്ലാം നമ്മളെ തോൽപ്പിച്ചോ അതിനെല്ലാം ജയിക്കാൻ ക്രിസ്തുവിന്റെ ആത്മാവ് നമ്മളിലുണ്ട്. जो जो बातें हमें हराता है, प्रभु से दूर करता है, उस सब बातों पे विजय पाने के लिए प्रभु का आत्मा हमारे साथ है। റോമലേഖനം 8:2 रोमियो 8:2 में പാപത്തിന്റെയും മരണത്തിന്റെയും പ്രമാണത്തിൽ നിന്ന് ക്രിസ്തുവേശുള്ള ജീവന്റെ ആത്മാവിന്റെ പ്രമാണം എനിക്ക് സമ്പൂർണ്ണമായി സ്വാതന്ത്ര്യം തന്നിരിക്കുന്നു. पढ़ना 8:2। क्योंकि जीवन की आत्मा की व्यवस्था ने हाँ। मसीह यीशु में मुझे पाप की और मृत्यु की व्यवस्था से स्वतंत्र कर मुझे दिया। स्वतंत्र कर दिया है। ആത്മാവുള്ളിടത്ത് जहाँ पर आत्मा है, स्वतंत्र। आमेन। ഇതാണ് ഈ ആത്മാവിൽ നടക്കുക എന്ന് പറയുമ്പോൾ അത് എത്ര അത് ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യം നമ്മളിൽ ഉറപ്പിക്കുകയാണ്. इसलिए प्रियो, आत्मा में चलो, आत्मा में चलो, आत्मा में बने रहो करके बोलते समय में मतलब क्या हो रहा है? आत्मा में हमें मसीह के द्वारा जो गवाह मिला है, उस गवाही के बातों में हमारे अंदर और मजबूत होते जा रहा है। അപ്പൊ അങ്ങനെ ക്രിസ്തുവിന്റെ ആത്മാവ് इस तरह मसीह का आत्मा നമ്മുടെ ഉള്ളിൽ സാക്ഷ്യമായി നിൽക്കുമ്പോൾ हमारे अंदर गवाह होकर जब रहता है, നമ്മൾ ഒരു മനുഷ്യരുടെയും സാക്ഷ്യം വിശ്വസിക്കത്തില്ല. इसके वजह से अभी हम लोग कोई भी मनुष्य का गवाही को हम लोग नहीं मानेंगे। കാര്യം നമ്മളിപ്പോൾ ആരാണ്? कारण अभी हम लोग कौन है? ദൈവത്തിൽ നിന്നുള്ളവരായതുകൊണ്ട് हम परमेश्वर की ओर से हम लोग हैं। ദൈവത്തിന്റെ വചനം, परमेश्वर का वचन, ദൈവത്തിന്റെ സത്യം, परमेश्वर का सत्य സ്വർഗീയമായ എല്ലാ അനുഗ്രഹങ്ങളും और स्वर्ग का सब प्रकार के आशीषें നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് കളക്ട് ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുക, ശേഖരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക. हमारे हृदय में वो सब बटोरते जा रहे हैं, इकट्ठा करते जा रहे हैं। നമുക്ക് എങ്ങനെയാ സാത്താനെ ജയിക്കാൻ കഴിയുന്നത്? शैतान पर हम कैसे जीत सकते हैं? നമ്മള് വെളിപ്പാട് പുസ്തകം മുഴുവനും വായിക്കുന്നത് നമ്മളെ ആ സഭകളോട് പറയുമ്പോൾ ജയാളികൾ ജയാളികൾ ജയാളികൾ. हम लोग प्रकाशित वाक्य में दूसरा तीसरा अध्याय पढ़ते समय में, मंडली को बात बोलते समय में, जो जयवंत है, जयवंत जयवंत करके जब कहते समय में, ജയാളികൾക്ക് മാത്രമേ ഈ ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യം ഉറപ്പായി ശരിക്കും സാക്ഷ്യം വഹിക്കാൻ കഴിയുള്ളൂ. जयवंत लोग ही है सचमुच जो प्रभु का ये मिला हुआ गवाही को पूर्ण रीति से स्वीकार कर अपना कर उसी में जी सकते हैं। നമുക്ക് റെവലേഷൻ 12:11 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ उसका प्रकाशित वाक्य 12:11 में हम पढ़ते हैं। के लहू के कारण हाँ। और अपनी गवाही के वचन के कारण हाँ। उस पर जयवंत हुए। ആരുടെ മേൽ ജയം പ്രാപിച്ചു? किसके ऊपर जय पाया? സാത്താന്റെ മേൽ ജയം പ്രാപിച്ചത്. शैतान के ऊपर जय पाया। ആരാ ജയം പ്രാപിച്ചത്? विजय कौन प्राप्त किया? നമ്മളിൽ വസിക്കുന്ന ആത്മാവിനാൽ. मतलब हमारे अंदर बसने वाला पवित्र आत्मा के द्वारा। നമുക്കത് കഴിയില്ല. हमसे तो नहीं होगा। കർത്താവ് എന്താ പറഞ്ഞത്? प्रभु ने क्या कहा? എനിക്കൊന്നും സ്വതവേ ചെയ്യാൻ കഴിയത്തില്ല. मैं खुद से कुछ नहीं करता, എന്നിൽ പ്രവർത്തിക്കുന്നതല്ല ആരാണ്? बल्कि मेरे अंदर कौन कार्य कर रहा है? പിതാവിന്റെ ആത്മാവാണ്. मेरा पिता का आत्मा है। ഇതേപോലെയാണ് उसी रीति से നമുക്ക് ഒന്നും കഴിയില്ല. हमें खुद से कुछ भी करने नहीं होगा, എന്നാൽ നമ്മളിൽ വസിക്കുന്ന ആത്മാവ് लेकिन हमारे अंदर बसा हुआ आत्मा के द्वारा അവന്റെ സാക്ഷ്യത്തിന് നമ്മൾ ചെവി കൊടുത്താൽ, उनका गवाही को अगर हम ध्यान से सुनेंगे तो, അവന്റെ അടുക്കൽ ഇരിക്കാൻ, അവനിൽ നിന്ന് പഠിക്കാൻ നമ്മൾ സമയം ചെലവഴിക്കുന്നെങ്കിൽ, उनके पास बैठकर उनसे अभ्यास पाकर शिक्षण पाकर बढ़ोतरी पा सके तो നമ്മുടെ ജീവനെ നമ്മൾ സ്നേഹിക്കത്തില്ല. तभी ऐसा व्यक्ति अपने स्वयं को कभी प्रेम नहीं करेगा, പിന്നെ ആരെ സ്നേഹിക്കും? बल्कि किसे प्रेम करेगा? എല്ലാ കൽപ്പനകളും നമുക്ക് അനുസരിക്കാൻ കഴിയുന്നത് ആത്മാവുള്ളത് കൊണ്ടാണ്. हम लोग सारा आज्ञा का पालन करने इसलिए हो पा रहे हैं क्योंकि आत्मा हमारे अंदर है। നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ 5:5 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ पहला कोरिन्थी 1:5 में हम पढ़ते हैं। അവിടെ ഒരു കാര്യം വളരെ വ്യക്തമായിട്ട് പറയുകയാണ്. वहां पर एक बात स्पष्ट से कहता है कि उसमें होकर तुम हर बात में अतः सारे वचन और सारे ज्ञान में धनी किए गए, आगे हाँ कि मसीह की गवाही, कि मसीह की गवाही हाँ। तुम्हें पक्की निकली। हाँ ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യം मसीह की ये गवाही നിങ്ങളുടെ ഹൃദയത്തിൽ ഉറപ്പായി വരുന്നെങ്കിൽ तुम्हारे हृदय में पक्का हो जाता है तो നിങ്ങൾ സകലത്തിലും സമ്പന്നന്മാരാകും. तुम लोग सभी बातों में तुम लोग धनी हो जाओगे, कोई बात की कमी नहीं रहेगा। ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യം നമ്മളിൽ ഉറപ്പിക്കുന്നത് ആരാണ്? मसीह का गवाह हमारे अंदर कौन पक्का करता है? നമ്മളെ ക്രിസ്തുവിൽ ഉറപ്പിക്കുന്നതും हमें- നമ്മളെ അഭിഷേകം ചെയ്യുന്ന ദൈവമല്ലോ ആത്മാവാണ്. हमें मसीह में जिसने हमें स्थिर किया, हमें मजबूत किया और जिसने हमें अभिषेक किया, वो सब परमेश्वर ने किया है और उनके आत्मा के द्वारा हुआ है। അപ്പൊ ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യം मसीह का ये गवाही ലോകത്തിലുള്ള ഏത് വ്യക്തിയെക്കാളും दुनिया का कोई भी मनुष्य से भी വ്യക്തമായിട്ട് स्पष्ट रीति से ലോകത്തിലുള്ള ആർക്കും ആത്മാവിന്റെ സഹായം കൂടാതെ പുസ്തകങ്ങൾ വായിച്ചൊക്കെയും യേശുവിനെ കുറിച്ച് പറയാൻ കഴിയും. देखो, इस
संसार में बहुत सारे लोग हैं पवित्र आत्मा के मदद के बगैर, ईश्वर के मदद बगैर, स्वर्ग के मदद के बगैर ही पुस्तकें पढ़कर थोड़ा ज्ञान प्राप्त करके यीशु के बारे में अच्छा बातें बोल सकते हैं लोग, പക്ഷെ ആ സാക്ഷ്യം ജീവിതമായി വന്നിട്ടില്ല. परंतु वो गवाही हमारे जीवन में उत्तेजना भरकर हमारा जिंदगी बन जाए ऐसा अवस्था नहीं होगा. ലോകം പറയുന്നത് പോലെ നമുക്കും യേശുവിനെ പറയാൻ കഴിയുന്നെങ്കിൽ അത് സാക്ഷ്യമല്ല. अगर संसार जैसा यीशु के बारे में बातें बोलता है, वैसा हम भी अगर यीशु के बारे में कुछ बोले तो वो प्रभु का गवाह नहीं है. ഇത് ആത്മാവ് परंतु आत्मा നമ്മുടെ ഉള്ളിൽ हमारे अंदर ക്രിസ്തുവിനെ വെളിപ്പെടുത്തി തരുമ്പോൾ जब मसीह को प्रकट करके देगा, നമ്മൾ അത് ജീവിതമായി തീരും. तब वो ही हमारा जीवन बन जाएगा, हमारा जिंदगी बन जाएगा. നമ്മള് അവിടെ വായിക്കുന്നുണ്ട്, അവിടെ മർക്കോസിന്റെ സുവിശേഷം വിത്ത് വിതയ്ക്കുന്ന ഭൂമിയിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. वो बीज बोने का दृष्टांत के विषय में मरकोस में जब हम पढ़ते हैं, ചിലത് മുള്ളിനിടയിൽ വിതച്ചതുപോലെ. कुछ बीज कांटों के बीच में गया करके हम पढ़ते हैं. എന്ന് പറഞ്ഞാൽ അവര് വചനം യേശുവിന്റെ സാക്ഷ്യം കേൾക്കുന്നുണ്ട്. मतलब ये लोग कौन थे? ये लोग वो प्रकार के लोग हैं जिन्होंने यीशु मसीह का उस वचन को अपनाया, गवाही को अपनाया. ആ യേശുവിന്റെ സാക്ഷി അവർക്ക് അറിയാം, यीशु का गवाही क्या है करके उनको मालूम है, ബുദ്ധിയിലറിയാം. ज्ञान से मालूम है. പക്ഷെങ്കിൽ परंतु ലോകത്തിന്റെ ചിന്ത, संसार का चिंताएं ജീവിത മോഹങ്ങൾ, और जीवन का जो मोह और अभिलाषाएं, ഇതെല്ലാം ഹൃദയത്തിൽ പ്രവേശിച്ചിട്ട് ये सब हृदय में प्रवेश करके ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യം നിഷ്ഫലമാക്കി കളയും. वचन का उस गवाह को वो लोग ने निष्फल कर दिया. അവർ ഫലക്കായ്ക്കോ? ऐसे लोग फलवंत होंगे क्या? അവർക്ക് സാക്ഷ്യമുണ്ടോ? उनके अंदर गवाह है क्या? കാരണം ഇത് ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യം വഹിക്കുന്നവർക്ക് സ്വർഗം ഇറങ്ങി വന്നിരിക്കുകയാണ്. प्रियो, जिसने प्रभु का उस गवाही को अपना लिया है और उनका हृदय में कार्य कर रहा है, उनके जीवन में मानो ऐसा अनुभव है कि मानो स्वर्ग ही उतर कर आया है. കാരണം നമ്മള് ദൈവത്തിന്റെ ദൂതന്മാർ പാളയം പറയും. നമ്മളൊരു സ്ഥലത്തേക്ക് പോകുമ്പോൾ ദൂതന്മാരുടെ പ്രൊട്ടക്ഷനാണ്, കാവലാണ്. क्योंकि वो ऐसा व्यक्ति के जीवन में स्वर्गदूतों का सुरक्षिता और वो स्वर्गदूत ने पूरे रीति से तंबू में डालकर डेरा बनाकर हमें सुरक्षित स्थान में रखा है. കാരണം നമ്മൾ സ്വർഗത്തെ പ്രതിബിംബിക്കുകയാണ്. क्योंकि हम लोग किधर भी जाएंगे तो हम लोग कौन बन जाएंगे? हम लोग स्वर्ग को प्रतिबिंबित करने वाले लोग बन गए. हम लोग स्वर्ग को गवाही देने वाले लोग बन ഈ गए. ഏകസത്യ ദൈവത്തെ കുറിച്ച് ലോകത്തിൽ ആർക്കും അറിയത്തില്ല, നമുക്കേ അറിയത്തുള്ളൂ. അപ്പോൾ നമ്മുടെ സാക്ഷ്യം ഇത് വഹിക്കുമ്പോൾ സ്വർഗത്തിലെ സേന ഇറങ്ങി വന്നിരിക്കുക. इसलिए प्रियो, एकमात्र सच्चा परमेश्वर के बारे में वो सच्चा गवाही, सच्चा परमेश्वर कौन है, वो किस रीति से कार्य करता है, ये बात संसार नहीं जानता. नया जन्म पाए हुए विश्वासी जानते. वो विश्वासी लोग दुनिया में जा रहे गवाही देने के लिए. ऐसे लोग दुनिया में गवाही देने जाते समय में पूरा स्वर्ग का सेना उतर कर आता है उनका रक्षा करने और सब बातों का कार्य करने के लिए. നമ്മുടെ വെളിപ്പാട് പുസ്തകം 19 അധ്യായം प्रकाशित वाक्य 19वां अध्याय. കുഞ്ഞാന്റെ കല്യാണം വന്ന് ഭയങ്കര സന്തോഷമായിട്ടൊക്കെ ദൂതൻ വെളിപ്പെടുത്തുകയാണ്. वहां पर मेमना का देखो विवाह शादी का समय आ गया है बोलकर स्वर्गदूत लोग आनंदित होकर वो लोग बातें प्रकट करके बता रहे हैं. അപ്പോൾ ഇത് വെളിപ്പെടുത്തിയ ദൂതന്റെ മുമ്പാകെ അപ്പോസ്തലനായ യോഹന്നാൻ വീണ് നമസ്കരിക്കാൻ തുടങ്ങി. तो जो स्वर्गदूत ने ये सब बातें प्रकट करके दिया तो तुरंत യോഹന്നാൻ ने क्या किया? उसे स्वर्गदूत के सामने दंडवत करके बोला, इतना बड़ा कार्य किया बोलकर वो उसका आराधना करने गया. അവിടെ നമ്മളെ 19:10 വാക്യം 19 का 10 पढ़ना. तब मैं उसको दंडवत करने के लिए उसके पांव पर गिर पड़ा. उसने मुझसे कहा, देख ऐसा मत कर, मैं तेरा और तेरे भाइयों का संगी दास हूँ जो यीशु की गवाही देने पर स्थिर है. അവിടെ ആർക്കാണ് ഞാൻ ദാസനായിരിക്കുന്നത്? ദൂതന്മാര്. स्वर्गदूत लोग किसके दास है, किसके गुलाम है, किसके सेवक है? अरे आपके और आपके भाइयों के जो यीशु मसीह के गवाही देते हैं. ലോകത്തിന്റെ സാക്ഷ്യം വഹിക്കുന്നവരെ, संसार का गवाही के लिए नहीं, जो संसार का गवाही देता है उनका गुलाम बनने के लिए नहीं आया स्वर्गदूत लोग. ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് परमेश्वर का आत्मा ഹൃദയങ്ങളിൽ വന്നിട്ട് हमारे हृदय में कार्य करके ഈ ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യം പ്രിന്റ് ആയിരിക്കുന്നവരുടെ ദാസന്മാരാണ് ആര്? സ്വർഗ്ഗത്തിലെ ദൂതന്മാർ. जिसके अंदर पवित्र आत्मा आया है और वो प्रभु का वचन लेकर आया है और वही वचन उस विश्वासियों के हृदय में छाप सा हो गया, चिपक गया है, उनपे मोहर लग गया है. ऐसे लोगों का सेवा करने के लिए है स्वर्गदूत लोग. നമ്മളെത്ര ഭാഗ്യവാന്മാരാണ്. हम लोग कितना भाग्यशाली लोग हैं. നമ്മുടെ കണ്ണ് തുറന്നിട്ടുണ്ടോ? क्या हमारे आंखें खुल चुका है? क्या ദൈവത്തിന്റെ വചനത്തിന്റെ സാക്ഷ്യം നമ്മുടെ ഉള്ളിലുണ്ടോ? क्या परमेश्वर का वचन का गवाही हमारे अंदर है? क्या मैं കർത്താവ് പറഞ്ഞു, ഒരു ആകാത്ത വൃക്ഷത്തിന് ഒരിക്കലും നല്ല ഫലം കായ്ക്കാൻ കഴിയില്ല. मतलब प्रभु कहता है कि जो वृक्ष में जिधर कार्य सही रीति से कार्य नहीं किया है तो वो फलवंत नहीं हो सकता. കാരണം ആ വൃക്ഷത്തിന്റെ ഉള്ളിൽ എന്ത് നിറഞ്ഞിരിക്കുന്നു അതാണ് രസമായിട്ട് വരുന്നത്, അതാണ് ഫലമായിട്ട് വരുന്നത്. क्योंकि वो वृक्ष के अंदर क्या हो, जब वो वृक्ष बन जाता है, बड़ा होता है, उसके अंदर एक जीवन है, पक्का हो जाने का जीवन.
वो जीवन पक्का होने का जीवन क्या करता है? वो वृक्ष को बड़ा कर फल देने का जीवन देता है। അപ്പോൾ ഈ ലോകത്തിൽ ഏറ്റവും നല്ല സാക്ഷ്യമുള്ളത് ആർക്കാ ഉള്ളത്? तो इसलिए इस दुनिया में सबसे अच्छा गवाही किसका है? ഗാന്ധിജിയുടെ ആണോ? गांधी जी का है क्या? പോപ്പിന്റെ ആണോ? पोप का है क्या? ഏതെങ്കിലും രാഷ്ട്രീയ നേതാവിന്റെ ആണോ? कोई राष्ट्रीय नेता का है क्या? അതൊക്കെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വഹിച്ച് ജീവിച്ചാൽ अब वो सब गवाहों को अगर हमने हमारे हृदय में संभाल के रखा दो, സൂര്യക്കാറ്റ് പറയുക, शुलेम स्त्री कहती है, എന്റെ പ്രിയനെ പോലെ സുന്ദരൻ ആരുമില്ല. मेरा प्रिय के समान सुंदर और कोई नहीं। അപ്പം മറ്റൊരു പറയുക, ഞങ്ങൾക്കും പ്രിയന്മാരുണ്ട്, तो जो यरूशलेम की पुत्रिया कहती है, हमें भी प्रिय है, ഞങ്ങൾക്കെല്ലാം പ്രിയന്മാരുണ്ട്. हमें भी प्रिय है। അവരൊന്നും പക്ഷേ ഇങ്ങനെ ഞങ്ങൾ ആ പ്രിയന്മാരെ കുറിച്ചൊന്നും ഞങ്ങളൊന്നും പറയുന്നില്ല. लेकिन ऐसा हमारे पास प्रिय है, उनके बारे में गवाही बोलने के लिए ऐसा हम लोग कुछ बोलते नहीं है। പറയാൻ എന്താ കൊള്ളാവുന്നത്? तो क्योंकि बोलने के लिए कुछ है क्या? നമ്മളിത് യൂട്യൂബ് ആയതുകൊണ്ട് എല്ലാവരും കേൾക്കും. ये यूट्यूब में आएगा इसलिए सब सुनेंगे। മുഹമ്മദിനെ കുറിച്ച് ഒരു നല്ല വാക്ക് പറയാൻ ഏതെങ്കിലും ആർക്കും പറ്റും? मोहम्मद के विषय में बोलने के लिए किसी को होएगा क्या? अच्छा बातें बोलने के लिए। ഇനി കൃഷ്ണനെ കുറിച്ച് പറയാൻ പറ്റൂ? कृष्णन के बारे में बोलने के लिए होएगा क्या? അപ്പൊ നല്ലത് പറയാനില്ല. तो मतलब अच्छा बोलने के लिए नहीं है। അപ്പൊ ഏക സാക്ഷ്യം, मतलब एक सच्चा गवाही, ഒരുവന്റെ സാക്ഷ്യം, जो एक ही का गवाही, അത് ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യം. वो मसीह का गवाही, അത് ഉള്ളിൽ വന്നാൽ वो अगर अंदर आए तो നല്ല നിക്ഷേപമായി, वो एक अच्छा धन हमारे अंदर इकट्ठा हो गया, അല്ലേ? है ना? അങ്ങനെ നല്ല നിക്ഷേപമുള്ളവൻ, इस तरह जिसके पास ये अच्छा धन खजाना आ चुका है, നല്ല നിക്ഷേപം നല്ലത് പുറപ്പെടുവിക്കും. जो जिसके अंदर अच्छा धन आया है, वो अच्छे बातों से उत्पन्न करेगा। Praise the Lord. मैं ഈ യേശുവിന്റെ സാക്ഷ്യം നമ്മൾ ഉറപ്പിക്കുന്നു. इसलिए ये यीशु मसीह का ये बात का गवाही को जितना हम लोग पक्का करते रहेंगे, നമ്മുടെ വാക്കുകൾക്ക് വ്യത്യാസമുണ്ട്, तब हमारा बातों में जैसा हम लोग बोलना चाहिए उसमें बदलावट आएगा, നമ്മുടെ മനോഭാവങ്ങൾക്ക് വ്യത്യാസമുണ്ട്, हमारा मनोभावना विचारों में बदलावट आएगा, നമ്മുടെ ചിന്തയ്ക്ക് വ്യത്യാസമുണ്ട്, हमारा सोच विचारों में बदलावट आएगा, നമ്മുടെ വികാരങ്ങൾക്ക് വ്യത്യാസമുണ്ട്, हमारा जो भावनाएं है उसमें बदलावट आएगा, നമ്മുടെ ഇച്ഛാശക്തിക്ക് വ്യത്യാസമുണ്ട്. हमारा इच्छा शक्ति जो इच्छा करने का बात है उसमें बदलावट आएगा। ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ അവൻ പുതിയ സൃഷ്ടിയാണ്, എല്ലാം പുതിയതാണ്. जो कोई मसीह में है वो एक नया सृष्टि बन गया, देखो सब कुछ नया है। പൗലോസ് ഒരിക്കൽ വെറും മോശമായ ഒരു വൃക്ഷമായിരുന്നു. पौलुस एक समय में एक खराब वृक्ष के समान था, പക്ഷേ बुरा ഒരിക്കൽ वृक्ष था, അവൻ മശിഹായെ ജീവനായിട്ട് ഉള്ളിൽ അവന്റെ സാക്ഷ്യം സ്വീകരിച്ചു. परंतु उसने मसीहा कौन है करके वो सच्चा मसीहा जो जीवन देने वाला मसीहा उसका गवाही को उसने जब अपनाया, ആ സാക്ഷ്യം उस गवाही के द्वारा നമുക്ക് जैसे 2 തീമോഥെയോസ് 1:13 വായിക്കുമ്പോൾ, दूसरा तिमोथी 1:13 में, सेकंड तिमोथी जो 1:13, खरी तूने मुझसे सुनी है, उनको उस विश्वास और प्रेम के साथ जो मसीह में है अपना आदर्श बनाकर रख। 2 തീമോത്തി 1:13. ആ നല്ല ഉപനിധി പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ ക്രിസ്തു വരുന്നതുവരെയും കാത്തു സൂക്ഷിക്കും. अगला वाक्य, और पवित्र आत्मा के द्वारा हाँ। जो हम में बसा हुआ है, हाँ। इस अच्छी धरोहर की रखवाली कर। हाँ इस अच्छी धरोहर एक अच्छा खजाना है जो मसीह का आत्मा के द्वारा है, ओके। उसकी रखवाली कर। അവിടെ 13 വാക്യം വായിക്കുന്നത് उसका हिंदी में 14 है, തീമോഥെയോസിനോട് പറയുകയാണ്, तिमोथी को कहता है, എന്നോട് കേട്ട സത്യവചനം, 13 में मुझसे सुना हुआ जो खरा उपदेश का वचन, നീ ക്രിസ്തുവേശുവിലുള്ള വിശ്വാസത്തിലും സ്നേഹത്തിലും മാതൃകയാക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ സാക്ഷ്യമാക്കണം. मतलब वो तुमने मेरे द्वारा जो सुना हुआ विश्वास और मसीह का प्रेम का जो बात है, एक अच्छा आदर्श में तू उसे संभाले रखना, मतलब उसी बात का गवाही तू देना है। ആ സാക്ഷ്യം, उस गवाही को, അതിനെയാണ് പൗലോസ് പറയുന്നത് എന്റെ നല്ല ട്രഷർ. मतलब वो बात है, वो एक अच्छा निधि, एक धन के समान, ആ ഉപനിധിയുടെ ട്രഷർ എന്നാണ്. मतलब एक खजाने के जैसा अर्थ में बोला है वो। ആ ട്രഷർ उस खजाने को ആത്മാവിനാൽ, आत्मा के द्वारा, वाक्य 14 ആ में, പരിശുദ്ധാത്മാവ് തരുന്ന ആ സാക്ഷ്യത്താൽ मतलब पवित्र आत्मा ने दिया हुआ गवाही के द्वारा സൂക്ഷിച്ചിരിക്കുകയാണ്. उसको संभाले रख। Praise the Lord. मैं ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യം നമ്മളിൽ സൂക്ഷിക്കുന്ന ആരാണ്? मसीह का गवाही हमारे अंदर कौन संभाले रखता है? സാക്ഷി പറയുന്നവർ മൂവരുണ്ട്, क्योंकि गवाही देने वाला 3 है, ആത്മാവ്, आत्मा, ജലം, पानी രക്തം. और लहू। ജലത്തിന്റെയും രക്തത്തിന്റെയും കാര്യമാണ് ആത്മാവ് നമ്മളോട് പറയുന്നത്. ക്രിസ്തു മനുഷ്യനായി തീർന്നതും വീണ്ടെടുപ്പ് സാധിച്ചതും ദൈവ സ്വഭാവം വെളിപ്പെടുത്തുന്നതും എല്ലാം സാക്ഷ്യം ഇപ്പോൾ പൗലോസിന്റെ ഹൃദയത്തിൽ ഉപനിധിയായിട്ട് വലിയ ട്രഷറായിട്ട് സൂക്ഷിക്കുകയാണ്. पानी के बारे में गवाही, लहू के बारे में गवाही, ये दोनों का गवाही पवित्र आत्मा आके हमें देता है कि किस रीति से यीशु मसीह मनुष्य रूप लेकर आया, देहधारी बनकर आया और उनके द्वारा हमें जीवन मिला, भंडारता से मिला, वो हमारा छुटकारा का कारण बना। ये सब बात का गवाह पौलोस के अंदर एक खजाने के समान उसके हृदय में संभाला गया है। ഇപ്പോൾ പൗലോസ് ആരാണ്? अभी पौलोस कौन है? നല്ല വൃക്ഷമാണോ? एक अच्छा पेड़ है क्या?
ആ मैं praise the Lord. मैं ഇപ്പൊ അവരിൽ നിന്ന് വരുന്നതെല്ലാം ആരാണ്? अभी उसके द्वारा उसके होठों से कौन बाहर आता है? ക്രിസ്തുവാണ്. मसीह प्रकट होता है। അതാണ് നല്ല നിക്ഷേപത്തിൽ നിന്ന് इसलिए जो अच्छा भंडारी से എന്ത് ചെയ്യുന്നു? वो क्या करेगा? हमेशा अच्छा बातें ही बाहर निकालेगा। Praise the Lord. मैं നമ്മള് അത് വായിക്കുമ്പോൾ एक वाक्य में पढ़ते हैं, അവിടെ നമ്മള് ഇപ്പൊ വായിച്ചിട്ടുണ്ട് ആ നല്ല ഉപനിധി वो जो अच्छा धन जो तेरे में आया है, ആ, നമ്മിൽ വസിക്കുന്ന പരിശുദ്ധാത്മാവിൽ हमारे अंदर बसने वाला पवित्र आत्मा के द्वारा നമ്മൾ സൂക്ഷിക്കുക. उसे संभाले रख। അപ്പൊ നമ്മുടെ ഹൃദയം എന്തിനു വേണ്ടിയാണ്? हमारे हृदय फिर किसके लिए है प्रियो? ഈ ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യം സൂക്ഷിക്കാൻ വേണ്ടിയാണ് ഈ ഹൃദയം. मसीह का इस गवाही को संभाल कर सुरक्षित रखने के लिए हमें प्रभु ने हृदय दिया है। നമ്മള് അതായത് നമ്മള് സദൃശവാക്യങ്ങൾ 27-ന്റെ 14-15 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. Proverbs 27 का 13 या 14 या 15 है। 14-15 വാക്യത്തിലുണ്ട്. वाक्य का അത്തി കാക്കുന്നവൻ അതിന്റെ ഫലം തിന്നും, യജമാനനെ സൂക്ഷിക്കുന്നവൻ മാനിക്കപ്പെടും. 27 का 27 ഏതാണ്? 18 पढ़ना, 18 पढ़ना। जो अंजीर के पेड़ की रक्षा करता है ആ वह उसका फल खाता है। आगे इसी रीति से जो अपने स्वामी की सेवा करता हाँ। उसकी महिमा होती ആ है। സേവ ചെയ്യാന്ന് പറഞ്ഞാൽ അവനെ സൂക്ഷിക്കുന്നവൻ, അവന് വേണ്ടി അവനെ ഹൃദയത്തിൽ കാത്തുകൊള്ളുന്നവൻ. मतलब मालिक का सेवा करना मतलब क्या? उस मालिक को अपना हृदय में संभाल के रखा है ताकि हर पल मालिक जब आज्ञा देगा तो सेवा करने के लिए तुरंत तैयार है। നമ്മുടെ ഹൃദയം ആർക്ക് വേണ്ടിയാണ്? हमारा ये हृदय किसके लिए है? ആരുടെ സാക്ഷ്യം വഹിക്കാനാണ്? किसका गवाह को मानने के लिए है? ഒറ്റ സാക്ഷ്യമേ നല്ലതുള്ളൂ. एक ही गवाह अच्छा है। അത് ആരുടെയാണ്? वो किसका है? കർത്താവിന്റെയാണ്. प्रभु का है। അത് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ വന്നാൽ वो जब हमारे हृदय में आएगा എന്ത് സംഭവിക്കും? तब क्या होगा? നല്ല ഫലം കായ്ക്കും. तब अच्छा फल उत्पन्न होगा। ആകാത്ത വൃക്ഷത്തിന് मतलब जो अच्छा पेड़ नहीं है, നമ്മള് ഈ ലോകത്തിലുള്ള ഏതെങ്കിലും ഒരു മനുഷ്യനെ ഹൃദയത്തിൽ കൊണ്ടു നടന്നാൽ मतलब इस दुनिया का कोई भी व्यक्ति को आप ले लो, जो संसार का कोई भी व्यक्ति है उसको अपना दिल में लेके चलो, നമുക്ക് ഫലം കായ്ക്കാൻ കഴിയും. तब फलवंत होने नहीं हो पाएगा। ശൂലങ്കാരത്തിയെ പോലെ सुलेमी के समान എന്റെ പ്രിയൻ मेरा प्रिय അവന് പവിത്രനാണ്, वो पवित्र है, നിഷ്കളങ്കനാണ്, निष्कलंक है, നേരുള്ളവനാണ്, सीधा है, ദൈവത്തിന്റെ പുത്രനാണ്, परमेश्वर का पुत्र है, സത്യവാനാണ്, सत्यवान है, എന്നേക്കുമുള്ളവനാണ്, सर्वदा का है, ഒരിക്കലും നശിക്കാത്തവനാണ്. कभी नाश नहीं होगा। ഇങ്ങനെ നമ്മുടെ നാവിന് വർണ്ണിക്കാൻ കഴിയാത്ത വിധത്തിൽ ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യം നമ്മൾ ഉറപ്പായി വരിക. इस रीति से मसीह के बारे में अवर्णनीय गुण जो वर्णन से भी बाहर है और बहुत से बातें, वो सब बातों का बातें वो हमारे हृदय में जमा होते जा रहे, इकट्ठा होते जा रहे, वो सारा हमारा गवाही बन जाता है। നമ്മുടെ ഈ ഒരു ആയുസ് എന്തിനു വേണ്ടിയാണ്? हमारे ये जिंदगी प्रियो, ये उम्र जो प्रभु ने समय दिया है किसके लिए? കർത്താവിന്റെ സാക്ഷിയാകാൻ. प्रभु का गवाही बनने के लिए। അതിനാണ് നമ്മളെ തെരഞ്ഞെടുത്തത്. उसके लिए प्रभु ने हमको चुना। എന്നാല് നമ്മളെ യഹൂദന്മാരെ അതിനു വേണ്ടിയാണ് തെരഞ്ഞെടുത്തത്. पहले यहूदियों को इस बात के लिए ही चुना था, പക്ഷേ അവർ പരാജയം സംഭവിച്ചു. लेकिन वो लोग हार गए। ഇന്ന് പുതിയ നിയമസഭയിൽ लेकिन आज नए नियम का मंडली में അവൻ സഭയെ തെരഞ്ഞെടുത്തത് എന്തിനാണ്? उन्होंने मंडली को क्यों चुना है? ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യം നമ്മൾ ഉറപ്പിക്കുക. मसीह का गवाही हमारे अंदर पक्का हो जाए। അങ്ങനെ അവന്റെ സാക്ഷ്യം इस रीति से उनका गवाही हमारे अंदर ഈ ഭൂമിയിൽ തികച്ചിട്ട് इस दुनिया में उस गवाह को पूरा करके നമ്മൾ ഓരോരുത്തരും हम सब लोग ഈ പറഞ്ഞതുപോലാണോ സാക്ഷ്യം വഹിച്ചതുപോലാണോ എന്ന് സ്വർഗത്തിൽ ചെല്ലുമ്പോൾ അറിയുന്നത്. मतलब स्वर्ग में जाने के बाद मैंने गवाही किस रीति से मैंने पकड़ संभाल के रखा है वो वैसा ही है क्या नहीं, उसका बातों का सही है क्या नहीं जानने के लिए स्वर्ग में उसका प्रकटीकरण होगा। നാം വഹിച്ച സാക്ഷ്യത്തിനനുസരിച്ച് നാം അവനെ പോലെയാവും. और हमने जितना गवाही को जैसा हमने मसीह को संभाला है, वो गवाही जिस माप में संभाला है उस माप में हम मसीह के समान हो जाएंगे। Praise the Lord. आमेन। നാം അളക്കുന്ന അളവിനാൽ നമുക്ക് അളന്നു കിട്ടും. जैसा हमने मापा है उस माप के हिसाब से हमारा मापा जाएगा। നാം ക്രിസ്തുവിനെ എത്രത്തോളം വിലമതിക്കുന്നോ ആ മതിപ്പിൽ നമുക്ക് കിട്ടും. मतलब हमने मसीह को हमारे जीवन में कितना माफ किया, जितना आदर किया, सम्मान किया, गवाही के रूप में हमने जितना माप में हमने रखा है उस माप के हिसाब से, उसका वजन के हिसाब से हमें महिमा मिलेगा। നമ്മുടെ ഹൃദയം മുഴുവനും ക്രിസ്തുവിനെ അമ്മയ്ക്ക് കുലുക്കി നമ്മള് നിക്ഷേപം സ്വീകരിച്ചാൽ अगर हमने हमारे हृदय में यीशु मसीह को पूर्ण रीति से संभाल कर रखकर उसका धन को संभाले रखा അതനുസരിച്ചുള്ള മഹത്വമായിരിക്കും. तो उसके हिसाब से महिमा मिलेगा। അപ്പോൾ ഇപ്പോൾ സഭാജീവിതം എന്തിനാണ്? इसके लिए अभी मंडली जीवन क्यों है प्रियो? എന്തൊക്കെയോ ധനം സമ്പാദിക്കാനാണ്. कुछ तो धन संभाल के रखने के लिए है, പക്ഷെങ്കിൽ परंतु ആ നിക്ഷേപം वो धन കാരണം ഇങ്ങനെയുള്ളവർ കർത്താവ് പറയാണ് ഞാൻ വെളിപ്പെടുന്ന ദിവസം
मैं प्रभु के विषय में कहता है जिस दिन मैं प्रकट होगा, നമ്മളെ മലാക്കിയുടെ പുസ്തകം അതിന്റെ 3-ാം വാക്യത്തിൽ मलाकी का पुस्तक 3:17 में, എന്നെ ഓർത്ത, जिन्होंने मुझे याद किया, स्मरण किया, എന്നെ സ്മരിച്ചവർ मुझे स्मरण करने वाले लोगों को, ആ ദിവസം वो दिन എന്തായിരിക്കും? क्या होगा? അവർ തമ്മിൽ സംസാരിച്ചപ്പോൾ എന്നെ കുറിച്ചാണ് പറഞ്ഞത്. क्योंकि यहोवा के भय करने वाले लोगों ने जब आपस में बात करते समय में वो लोग मेरे विषय में याद किया, मेरे बारे में बोला, കർത്താവിനെ സാക്ഷി वो പറയായിരുന്നു. लोग प्रभु के बारे में बोल रहे थे उन दिनों में। ഓ, നമ്മൾ ഇന്ന് ആ വലിയ നമ്മളെ ആ ദിവസം നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ ജൂവലായി 17 पढ़ना। सेनाओं का यहोवा यह कहता है, हाँ। जो दिन मैंने ठहराया है, हाँ। उस दिन वे लोग मेरे हाँ। वरन नीच भाग ठहरेंगे। हाँ, नीच बात बोला है, वैसा मतलब बोलो एक खास खजाना, एक स्पेशल, मतलब सिर्फ खजाना नहीं, खजाना के अंदर भी खास खजाना है। वो लोग कौन लोग मेरा खास खजाना बनेगा? जो भूमि में परमेश्वर के भय करने वाले लोग आपस में जब प्रभु का स्मरण किया, प्रभु का गवाही दिया, वाक्य 16 में हम पढ़ते हैं, वो लोग उस दिन, प्रभु के दिन में क्या होगा? क्योंकि वो लोग भूमि में प्रभु को संभाले रखा, वो लोग प्रभु के लिए खास खजाना बन जाएंगे। Praise the Lord. हम लोग इसलिए बहुत श्रेष्ठ लोग हैं प्रिय। നമ്മൾ ആരാകാൻ പോവുകയാണ്? हम लोग कौन बनने वाले हैं? അവനെ സാക്ഷ്യം വഹിച്ച അടിസ്ഥാനത്തിൽ. जैसा हम लोग ने मसीह का गवाह को संभाले रखकर उस विषय में हमने जिया, ഇനി നമ്മളെ തള്ളിക്കളഞ്ഞിട്ട് ഇനി ദൈവം നമ്മൾ പരാജയപ്പെട്ടു പോയി, ഇനി വേറെ കുറച്ച് പേരെ സ്വീകരിക്കാന്ന് പറഞ്ഞ യഹൂദനെ തള്ളിക്കളഞ്ഞ പോലെ കളയത്തില്ല. കാരണം ഇത് അനേകർ അവിടെ ചെന്ന് മഹത്വം പ്രാപിച്ചിരിക്കുകയാണ്. प्रिय ऐसा नहीं सोचना कि देखो इजराइल लोगों को प्रभु ने पहले चुना, वो लोग हार गए इसलिए उन लोगों को ठुकराया, फिर मंडली को प्रभु बनाया। मंडली भी अभी हार गए, वो लोग सही जिया नहीं इसलिए उनको ठुकराएंगे, भविष्य में किसी और को तैयार करेंगे। ऐसा गलत फहमी नहीं सोचना प्रियो, क्योंकि नए नियम के मंडली के बहुत से लोग स्वर्गीय स्थान में पहुंच गए, वो लोग ऑलरेडी है। इसलिए अभी हम बाकी आधा लोगों को प्रभु छोड़ के ठुकराएगा ऐसा नहीं है, हमें भी पक्का करके लेके जाएगा। അവിടെ നമ്മളെ എബ്രായ ലേഖനം 12:22 മുതൽ വായിക്കുമ്പോൾ ഇപ്പോൾ നമ്മൾ വന്നിരിക്കുന്നത് സ്വർഗ്ഗ സിയോൻ. मैं इब्रानियों 12:22 में वहां पर पढ़ते समय में अभी हम लोग जो एकत्र हुए हैं, एक ऐसे कौन सा जगह है? वो एक स्वर्गीय यरूशलेम सियोन में हम लोग आए हैं, എണ്ണിക്കൂടാത്ത ദൂതന്മാരുടെ സംഘം. और वहां पर अनगिनत, बाकी 22 में अनगिनत जो गिन भी नहीं सकते, गिनती से भी बाहर स्वर्गदूत है। സ്വർഗത്തിൽ പേര് രജിസ്റ്റർ ചെയ്തവരുടെ മുമ്പിൽ 23 पढ़ना। और उन पहलोठों की साधारण सभा हाँ। और कलीसिया हाँ। जिनके नाम स्वर्ग में लिखे हुए हैं। देखो वहां पर लिखा गया, मतलब रजिस्टर किया मतलब मिटा नहीं सकता, उस रीति से लिखा गया है। സിദ്ധന്മാരായിരിക്കുന്ന വിശുദ്ധന്മാർ. और आगे और सबके न्याय परमेश्वर के पास हाँ। और सिद्ध किए हुए Praise हैं। Yeah. सिद्ध किए हुए कौन है? हाँ। मसीह लोग, विश्वासी लोग, उनके हाँ। आत्मा है हाँ। ऑलरेडी अब- स्वर्गीय यरूशलेम में है। ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യം തികച്ചവരാണ്. ये लोग कौन है? सिद्ध लोग, जिसने प्रभु का गवाही को पूर्णता में मानकर जीने वाले लोग। ക്രിസ്തുവിന്റെ സാക്ഷ്യമോ मसीह का गवाही അതെന്താണ്? वो क्या है? പ്രവചനത്തിന്റെ ആത്മാവ് തന്നെ. वो എന്ന് പറഞ്ഞാൽ भविष्यवाणी का आत्मा ही है, जो हम लोग प्रकाशित वाक्य 19:10 में हमने पढ़ा। കർത്താവ് ജഡത്തിൽ വരുമെന്ന് പഴയ നിയമത്തിൽ എന്തെല്ലാം പ്രവചനം പറഞ്ഞോ അതേ ആത്മാവാണ് പുതിയ നിയമത്തിൽ ഒരു വിശ്വാസിയുടെ ഹൃദയത്തിൽ സാക്ഷ്യം പറയുന്നത്. मतलब भविष्यवाणी का आत्मा ही वो प्रभु के बारे में है। प्रकाशित वाक्य 19, मतलब वाक्य। पुराने नियम में यीशु मसीह शरीर रूप धारण लेकर, मतलब शरीर में आएगा, शरीर में आते समय, मनुष्य बनकर आते समय में उस विषय में जो जो बातों का गवाही लिखा गया है वो सारा गवाही है जो हमारे अंदर आया है। उस विषय का गवाही में हम लोग खड़े रहने वाले लोग हैं। അവിടെ അതിന്റെ 19-10 വാക്യത്തിന്റെ അവസാന 19:10 का आखिरी प्रकाशित वाक्य 19:10 का आखिरी भाग, देख ऐसा मत कर, मैं नहीं आखिरी भाग का। परमेश्वरी को दंडवत कर, क्योंकि यीशु की गवाही भविष्यवाणी की आत्मा है। हाँ, यीशु मसीह का गवाही क्या है? भविष्यवाणी का आत्मा है। പഴയ നിയമത്തിൽ पुराने नियम में നമ്മൾ 1 പത്രോസിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, पहला पत्रोस में हम पढ़ते हैं അവനെ കുറിച്ച് പ്രവചിച്ച പ്രവാചകന്മാർ, जो उनके बारे में गवाही देने, भविष्यवाणी करने वाले भविष्यवक्ता है, അവരിലുള്ള ക്രിസ്തുവിന്റെ ആത്മാവ് उनके अंदर जो मसीह का आत्मा था, അത് ക്രിസ്തുവിന് വരേണ്ട ഘട്ടങ്ങളും वो मसीह को होने वाला कष्ट, പിൻവരുന്ന മഹത്വവും പറഞ്ഞപ്പോൾ आने वाला महिमा के बारे में जब उन लोगों ने बताया, ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് പ്രവചിച്ച അതേ ആത്മാവാണ് मतलब मसीह के बारे में बताया हुआ वही भविष्यवाणी का आत्मा जो पुराने नियम में था, वही आत्मा അതെല്ലാം നിറവേറിയെന്ന് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ സാക്ഷി പറയും. वो सब बातें पूरा हुआ करके हमारे हृदय में आकर, हमारे आत्मा में आकर गवाही देगा।
ഈ സാക്ഷ്യം നമ്മൾ തികച്ചു പോവുകയാണ്. और इस गवाही में हम लोग पूर्ण होकर हम लोग फिर चले जाएंगे. പഴയ നിയമത്തിലെ പ്രവാചകന്മാർ എന്ത് ചെയ്തു? पुराने नियम के भविष्यवक्ताओं ने क्या किया? യേശുവിനെ കുറിച്ചുള്ള വരാൻ പോകുന്ന കാര്യങ്ങൾ സാക്ഷിച്ച് അവർക്ക് പോയി. पहला पत्रोस 1:10-11 में कि वो लोग ने यीशु मसीह के विषय में क्या क्या उनको होगा, क्या क्या कष्ट होगा, क्या क्या बातें यीशु मसीह के ऊपर आने वाला है, उस बातों का गवाही देकर वो लोग चले गए. അത് സാക്ഷ്യമാണ്. वो एक गवाह है. നമ്മളോ परंतु हम ക്രിസ്തുവിനെല്ലാം നിറവേറി मसीह में हम लोगों ने क्या क्या पूरा किया, അത് സാക്ഷ്യം വഹിച്ചിട്ട് वो बात मतलब मसीह ने जो जो बातों का पूर्णता किया, वो पूर्णता का गवाही हम लोग मानकर उसको हम लोग उसमें भरकर, അതാണ് അവരെക്കാൾ ശ്രേഷ്ഠമായതും നമുക്ക് മുൻകരുതി. കാരണം നമ്മൾ പൂർണ്ണതയിലേക്ക് എത്തിയിരിക്കുക. तो इसलिए हम लोग ने उनसे भी श्रेष्ठ बातों को हम लोग ने देखकर हम लोग ने उसको माना, क्योंकि मसीह का पूर्णता को मानकर हम लोग चल रहे हैं. യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 43:10 വാക്യം നമ്മൾ വായിച്ചത് എങ്ങനെയാണ് നിറവേറുതെന്ന് ഇന്ന് നമുക്ക് ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ സാക്ഷ്യം പറയാൻ നമ്മളെ ദൈവം വിളിച്ചിരിക്കുക. इसलिए Isaiah 43:10 में हमने पढ़ा किस रीति से मसीह का वो गवाही का पूर्णता के बारे में जो विषय के बातें था कि मसीह कौन है, प्रभु कौन है करके, उसका पूर्णता हम लोग में आया है और उसका गवाही को हम लोग मानकर अभी हम लोग चल रहे हैं. കർത്താവ് പറഞ്ഞു, प्रभु ने कहा, യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം, यूहन्ना का सुसमाचार, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് വരുമ്പോൾ जब प्रभु का आत्मा आएगा എന്റെ സാക്ഷ്യം അവൻ വഹിക്കും. वो मेरा गवाही देगा. അവൻ നിങ്ങളോട് ഇരിക്കുന്നത് കൊണ്ട് वो क्योंकि तुम्हारे साथ है, നിങ്ങളും സാക്ഷ്യം വഹിക്കും. तुम लोग भी गवाह बनोगे. നമുക്ക് അവന്റെ സാക്ഷ്യം തയ്ക്കാം. इसलिए आओ हम लोग उस गवाह को माने. അങ്ങനെ സാക്ഷ്യം തികച്ചവൻ इस तरह गवाह को पूरा करने वाले लोग എങ്ങനെ ഇരിക്കും? कैसे रहेंगे? അവനെ ഏതൊരു സാക്ഷ്യം പറഞ്ഞാൽ അതുപോലെ ഇരിക്കും. मतलब हमने जिसका गवाह को थामे रखा उसके समान बनेगा. ഇന്ന് നമുക്ക് അവനെ അനുഭവിക്കാനായിട്ട് തന്നിരിക്കുന്ന ഈ അനുഗ്രഹത്തിനായി സ്തോത്രം. आज हम लोगों को प्रभु को इस रीति से अनुभव कर सके, ऐसा मौका हमें मिला, इसलिए प्रभु का അവൻ എത്ര धन्यवाद. സുന്ദരൻ, वो कितना सुंदर है, എത്ര മധുരവാൻ, वो कितना मीठा है, പവിഴ നിറമുള്ളവൻ, वो एकदम शुद्ध है. ആരോടും സദൃശ്യപ്പെടുത്താൻ കഴിയാതെ വണ്ണം मतलब यीशु का तुलना किसी और के साथ नहीं किया जा सकता. അവന്റെ ശരീരത്തിന്റെ ഭംഗി അത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. उनका शरीर का ही सुंदरता उतना श्रेष्ठ है. അവന്റെ ദേഹി മനോഹരമാണ്. उनका प्राण बहुत ही मनोहर है അവന്റെ സ്പിരിറ്റ് ഏറ്റവും और ശ്രേഷ്ഠമാണ്. उनका आत्मा सबसे श्रेष्ठ है. ഈ സാക്ഷ്യം നമുക്ക് വഹിക്കാൻ ദൈവം കൃപ തന്നിരിക്കുന്നു. वो ऐसा महान प्रभु का गवाह को पालन करने के लिए, मानने के लिए प्रभु ने हमको चुना, हमें वो मौका दिया. ദൈവം നമ്മളെ വിളിച്ചതിന്റെ ഉദ്ദേശത്തെ കുറിച്ച് ഒരിക്കൽ കൂടെ കർത്താവ് നമ്മൾക്ക് മനസ്സിലാക്കി തന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु ने हमें किस उद्देश्य से हमें बुलाया है और हमें ठहराया है करके उसका अर्थ को प्रभु ने आज फिर से हमें समझाया. നമുക്ക് ആ സാക്ഷ്യം തയ്ക്കാതെ പോയാൽ अगर उस गवाह को बिना पूरा करे अगर हम जा रहे हैं तो നമുക്കത് അടുത്ത യുഗത്തിൽ വലിയ നഷ്ടമാണ്. अगर गवाह पूरा नहीं कर पाया तो हम लोग आने वाले युग में बहुत बड़ा हानि उठाना पड़ेगा. അതുകൊണ്ട് കർത്താവിന്റെ ആത്മാവിൽ വരുന്ന സാക്ഷി നമുക്ക് വഹിക്കാം. इसलिए आओ प्रभु के आत्मा के द्वारा जो मिला हुआ उस सच्चा गवाही को हम लोग थामे रखें. ആമേൻ. आमेन. Praise the Lord. बहुत ही आशीर्वादायक वचन हम सुन रहे थे, खास करके मसीह जीवन कितना बड़ा एक गवाही के जीवन है. पुराने नियम में यहोवा विटनेस बोल के अभी भी एक यहोवा विटनेस बोल के एक ग्रुप है ना, मतलब वो विटनेस का बात है क्या? नहीं, यीशु मसीह का गवाह बनना, ये चलना बिल्कुल अपनी ताकत में नहीं, आत्मा के सामने है ना. आत्मा आया हुआ व्यक्ति उसको निभाएगा. पुराने नियम का व्यक्ति को ये बात निभाओ बोलेगा तो वैसे चलो चलो बोलेगा तो उसको भाव नहीं तो कैसे चलेगा, उड़ो पंख नहीं तो कैसे उड़ेगा. पर तो हमको पंख भी है, भाव भी है, वो है आत्मा है ना. आत्मा पाया हुआ लोग प्रभु का गवाह बनेगा. ये एक बड़ा सबूत बात है. प्रभु ने चेलों को भेजने के टाइम पर भी क्या बोला, यीशु मसीह ने यूहन्ना 15:27 वचन में कहा था कि तुम मेरे साथ रहने कर मेरा गवाह बनो. मेरे गवाह हो, हाँ, क्योंकि तुम आरंभ से मेरे साथ रहे हो. देखा, आरंभ से मेरे साथ रहा, तभी भी जाने नहीं दिया. गवाह है बोला, फिर जाने के लिए कब दिया? हाँ, प्रेरितों का काम उसका 5:8 वचन. तो ये बहुत बड़ी बात है ना. हम लोग अपनी ताकत में करने वाला सेवा है ही नहीं, मसीह सेवा है ना. मसीह गवाह बिल्कुल आत्मा का अगुवाई से करने वाला कार्य है. तो मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ. प्रभु ने बहुत अच्छा रीति में प्रभु का आत्मा में वचन के द्वारा वो बहुत गहरा प्रकाशन हमें दिया.
प्रभु को बहुत धन्यवाद देते हैं। प्रभु के वचन बोलने के लिए प्रभु के दासों को प्रभु ने इस्तेमाल किया। अपने जीवन को हम संपूर्ण समर्पण करते हुए हम सब लोग प्रार्थना में रह के स्वदेश में प्रार्थना में होंगे।